ओम श्री कालकाम परशुरामाय नमः. आवगेंद्र नमस्कार. मैं वेंकटेश पेंडे. आजचे हे उघडे मनाचे कार्यक्रमाला आवगेंद्र स्वागत सुस्वागत. आज आम्ही दक्षिण कन्नड जिल्ह्याचा कडबा तालुको होसमाठा दिवंगत सुब्राय हेब्बार वाणी हेब्बार यांची तिसरी दुवाशी एठाची होसमाठा परिसरांतू उज्जोनी त्यांची शिक्षण घेवनी पुढा एसटीएम कॉलेजांतू पीयूसी करणे ते उपरांत विशेष होऊन पशुवैद्यकीय विद्यालय बीदर हेंतू पदवी घेवनी उन्नत मट्टाचे पदवीला जबलपूर मध्य प्रदेशात जाऊन त्या शिक्षण घेवनी ते उपरांत कर्नाटकाच्या पशुसंगोपना इलाख्यांतू पशुवैद्यकीय केंद्र नारावी हेंतू 3 वर्ष काम ते उपरांत हासनांतू काम तसांची ते मध्य पीएचडी साठी कर्नल पंजाबांतू जावनी संशोधन प्रबंध मंडिसावनी त्या विद्यावारिधी पदवी घेवनी ते उपरांत वापस नारावीला येवनी काम केलेले कोयला फार्मांतू एकितले वर्ष काम करणी ते उपरांत अवकाश मिळता अशा अथणीला जावनी त्या पशुसंगोपना विद्यालयांतू प्राध्यापक होऊन काम करीत सवयचो त्योची विद्यावारिधी अपर्णा हेब्बार तेंबसनी त्यांचो अनुभव अनेक विचार आमच्या प्रेक्षकांसाठी ते देवेला असती त्यांना हे कार्यक्रमाला आम्ही येऊ करूया. तुमचं स्वागत सुस्वागत. नमस्ते स्वागत. आज आमच्या वीक्षकांना तुमचे अनेक अनुभव वांटून घेऊ म्हणी हे मूलक विचारणे घेणं सुरुवाला तुमचा वडील तुमचा जन्म ते उपरांत तुमचा बाल्याचा विद्याभ्यास तावग म्हणा म्हणी माझं उज्जल्ली पुरा माझं शिक्षण पुरा बाल्य शिक्षण पुरा होसमठात झालेलं होसमठा वाळ्या. माझं दद्याचं नाव सुब्राय हेब्बार म्हणे त्याला अवघे बाबेण्णा म्हणे मस्त प्रचलित असायचं. मग माझा आईशी वाणी म्हणे ती कारकाळची दुर्गेश त्याचा कुऱ्हाडा. मग मे त्या मूरने पुत्री पुत्री मग माझा अण्णा शेख सलो म्हणजे ಒಟ್ಟು लास्ट चेडी 4th चाइल्ड म्हणे तसली. मग मी वाळ्या स्कूल ಅಂತೂ वाळ्या म्हणे लगे त्या 4ನೇ ಕ್ಲಾಸ್ शिकला 1ರಿಂದ 4ನೇ ತರಗತಿ. मग त्या हंटी 5ರಿಂದ 7ನೇ ತರಗತಿ ಹೊಸಮಠ ಅಂತೂ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ त्या शिकले. मग माझं हायस्कूल बिळीनेಲೆ हायस्कूल सरकारी ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಬಿಳಿನೆಲೆ ता एक 15 किलोमीटर ಹೊಸಮಠಿ त्या 8ರಿಂದ 10ನೇ क्लास तेच तर वेरी मी होसमठ आणतोच सरले. तसं तुमचं हे बाल्याचं विद्याभ्यास काहीतरी जालना विशेष घटना काहीतरी त्यांच्या पावस त्या टाइम अधिक बाल्य आणतो की इस्कुला जायची सवालू इस्कुला जायचं चिता गमत सला किला म्हळे लहानच आता ते रन्नांतू पुरा जायसला 2.5 किलोमीटर होसमठाला चालवून घेणं आम्ही जायसलेला जंता 2.5 किलोमीटर ಎಂತ 2.5 किलोमीटर. मग तेडला आम्ही मस्त कट रूट करणे घेऊन जायचं लग्गी लोकरसला एक काडिनिंದ ಹೋಗುದು ಮನೆಕಜ ಜಾಸಲ मग एक डेंजरस रूट नदी सೈಡ್ ಇಂದ ಹೋಗುದು नदी सೈಡ್ ಇಂದ ಹೋಗುದಿಲ್ಲ ಅಂತ परमिशन नतला पण टिंब आम्ही नजे बडीसला गिम्माई जायला नजे बडीसला माझ्या दादाला नजे जाय तरी आम्ही टिंब मस्त गुंपू सला ते चला नाईट चला नाईटचं करांठी जायचं तेंतू होसमठाला पोहोचावेला एक 15ರಿಂದ 20 ನಿಮಿಷಾಂತ पोहोचायला हसे. मग नाही ते एक अर्धा घंटा होसला मला. मग हे काडिन हेंत जायला तर एक 25 निमिषांत जायचं मी फास्ट चाललावेसलेला लहानच आता अवघे फास्ट चालवून लवकर येऊया म्हणे चाललेला माझा उद्देश. तेडला जनता अजूनही मला आठवसे माझे फ्रेंड चैतन्य ती दिनकर हेब्बारची चेडी पुट्ट काका म्हणे आम्ही त्याला म्हणा तिने आम्ही ಒಟ್ಟು जायसलेला हायस्कूलला 4ನೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲ आम्ही किता करायसलेला म्हणे आता हे बेसिಗೆ काल ಅಂತೂ धूळी होंगेंच असे चढाव अंतू जनता ते हा पायी ठेवणी पचक्क करणी ता धूळ वापस करणी तेच आता गंमत आमचा खेळो. मग त्या निरारी म्हणे कसला मोरी निरारी ते मोरींतू तैशाही त्या सूर्यನ किरण येसे असं पडायचं म्हणजे तर अन्नाचे मध्य मराचं अंतू अजूनही से त्या एक नवनं भारी गमत करायचं. मग त्या पाणी सलेला ते हेंतू मಳೆಗಾಲ ಅಂತೂ ತ ಭರ್ತಿ हेसला त्या जाऊन पचक्क म्हणे त्याही खेळावायचं म्हणजे हे पुरा आम्ही केला खेळू खेळत करायचं.
म्हळे तर आमच्या चाललावेचा पार्ट कष्ट म्हणी असायला ताची गमत यशा ताची जाय चालून चला म्हळे त्या कष्ट असे एकोदा हवामणीची मे चालून चला म्हणे एकोदा जायच वाट असे ती हा मस्त रिक्षाची पुरा जाऊन यशा धक्कुटी पुरा हे व्हेकल्स आहे ड्रॉप करायला पिक करायला यशा पुरा विषय वेगळा तरी ता पार्ट एक मिस झाला म्हणे सावडास यशा मे ती हा नाही त्या रानात सूर्यने बेळाकू पडाचा निरारी मोरी ता पुरा एक मिस झाला म्हणे सावडाचा ते उपरांत तुमचं कॉलेजाचा विद्याभ्यास मग ते मध्ये एक आम्ही हायस्कूलला बिळीनेल्याला जायचं मग आता बसान जायचं बसान 15 किलोमीटर सला म्हणजे हे पुरा सर्कस करणी हायस्कूलात तेडल्या टिंब खेळावं उणा झाला 8-9 चक्क करायचा पुरा टाइम वाचायचं टेन्शन मग टिंब हे खेळायचं पुरा गेला चला तेडला मग आता 15 किलोमीटर बसान तू नेलुनी वालुनी पुरा जायच रस्ता त्यांना तिन्ही बस असलेली आमदा ती तिन्ही बस रवा वेचिनातली तसा पुरा समस्या मग आम्ही धावत जायचं ते वेगळेच वाणी टिंब दूर जाऊन रवायचं तसं पुरा घसा पण यशात एक नवं अवल म्हणी सावडा ता केलेल्या वेळेची आमदा यशा मोस्टली चाललायचा अभ्यास आयला तसं यशा माझे फ्रेंड्स अंदा पळायला ते मला चाललायचा अभ्यास मस्त असे चालून जायचं मला मोठा समस्या म्हणजे साडत नाही त्याची माझे फ्रेंड्स अंदा माझे कलिग्स अंदा पुरा चालून जायचं बडे भस्त भारी सवाल म्हणजे मग मला हे कॉलेज हे तो एसी मेग मस्त यूज करीत नाही एसी मला नाकामणीची मेग करसा भारीचे अगत्य सला ते करते त्याची माझे कलिग्स अंदा पुरा एसी नसला तर केला लेठाचा उब्बाचा वातावरणाला आम्ही सेट झाला तसं ता एक नमुना हे परिसर अवल केला मला कळला नाही हळ्ळी परिसर आरोग्य गुंतून संतानीची चाललावाचा अभ्यास अवल विषय उजिरे एसटीएम कॉलेज तुमचं केवरी शिक्षण उजिरीन तू ताची फर्स्ट PUC नी सेकंड तेडला मे तेच तर IS ಒಟ್ಟು ಸಲ್ಲೇಲಿ ಮಳೆ ಘರಾಂತ ಒಟ್ಟು ಸಲ್ಲೇಲಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಪುರ ಗೊಂತುನಲ್ಲ ತೆಡ್ಲ ಫಸ್ಟ್ ಮೈತ್ರಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಅಂತೂ ಕಾಲೇಜ್ ಅಂತೂ ಉಜಿರೆ ಅಂತೂ ಸೇರಲ್ಲ PUC ತೆಡ್ಲ ಮಾಲ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ IS ಆಟೋ ವೆಚ್ ಸಲ್ಲೇಲೋ ಮಗ ಮೇರಡ ವೆಚ್ ಸಲ್ಲೇಲೋ ಫೋನ್ ಅಂತೂ ಪುರ ರಡ ವೆಚ್ ಸಲ್ಲೇಲೋ ಆಟೋ अटॅचमेंट मग त्या परमिशन लेटर पुरा हाय असला त्या मैत्री हॉस्टेल स्ट्रिक्ट जाय घरा जायचं ते स्ट्रिक्ट पुरा सला त्या पुरा परमिशन लेटर आलेल्या उपरांताची मग जायचं मग त्या मला एक आणखी एक अनुकूल झाला सला त्या एक लोकल गार्डियन म्हणी मे हे माझ्या अजित तळणाचे ओळीश त्याच्या दादाला शिकन ठेला असला ते मम्माचं साईन केला ते मला घराला जायला असलं तसं पोस्ट आणतोची येवा म्हणे तसं मग त्याचं बोर्ड लोकेशन तो मला तो त्याची कॉलेजान शिकासलो त्याला तर लेटर द्यायचं तो दादा साईन घालून येसला म्हणजे मला घरा जायला तर ते मस्त हेल्प केलं तर मला पोस्ट आणटीची येवा म्हणे नसला मला तर इमिडिएट हसला म्हणजे तो एक समस्या झाली नाही मला घरा जायला हेल्प त्यांचा मग आता एक नमुनो ता स्टेज मग कसं झाला म्हणे त्यांना ते वार्डनला आमवरी नंबिका आयली ही सेडीला काही तोंदर नाही शिकसही काय वेगळं काय करीत नाही दुरुपयोग करीत मग ती सेकंड PUC म्हणतो निಮಗೆ ಬೇಕಾದ್ರೆ परमिशन इल्लದೆ ಕೊಡ್ತಾನೆ म्हणायचं इथला स्टेज झाली तसं आम्हीचे डेव्हलप करावं म्हणजे रूल्स ती अगेन्स्ट जायला रेडी झाली म्हणजे त्या एक नमुना अव्वल विषय ते ती वार्डनी एक नमुना अव्वल झाली म्हणजे त्याचा स्ट्रिक्ट तरी उद्देश त्याचा वाचावा कुठे अव्वल असं म्हणजे त्याला एक नमुना नळिनी मॅडम म्हणे सली त्याला एक नमुना मॅठवून करणे किलोमीटर मग त्याला मे फ्रेंड म्हण असं झालं तसं एक अव्वल झालं म्हणजे आधी स्ट्रिक्ट झालेली जोर कर झाली तसं ता एक नमुना अव्वल विषय हे असा पुरा मग घराशी कळसवनी रस्त्यान हॉस्टेलचा फूड मग वातावरण हे कसं सावडीला सुरू अटॅचमेंट हॉस्टेल मला काही समस्या झाली नाही उजिरेन तू इथला चेंज नसला कसा तरी होसमटा साकाची साऊथ केंद्र असलेला इथला तर समस्या झाला नाही
पण घरचं आठव मला भारी येसलो मध्ये चला घरा चला बडे चला ता एक हसाला बाकी पुरा काय कतंतर जातला मग वाचाचा पुरा चालला असाला नॉर्मल पुराचा तसा PUC झाला ते उपरांत तुमदा तांची नष्टेश तुम्ही वेटरनरी विशेष होनी महिळे तर एक ते शिक्षणा जायचं एक विशेष त्यांतू जितमावना महिळ्यान तू नंबर याच्या सुरू होईल अथवा याच्या वेगळी कोणी नाही म्हणे सोडस नुका तुम्हीची याच्या नाही एकली सुवर्णलता खरे म्हणे डॉक्टर सुवर्णलता खरे म्हणे तेही हे शिकेली साली कोर्स वेटरनरी ती केंची ती बेसिकली ती खरे कारकळा त्याचं अक्कास ती त्याचा ओरिजिनल मला यश आठवत पण त्याचा कारकळा खरे ती मला ऍक्च्युली स्फूर्ती म्हणसा ती स्फूर्ती तुम्हाला कशी आहे ता मला असाची शिकता सेकंड इयर BBS सेकंड इयर PUC करता वेटरनरी म्हणे एक ऑप्शन सला म्हणे हेन तू सला मग एक सेमिनार देवेला सला आमदा एक प्रेझेंट तेडला मी डायरी ಬಗ್ಗೆ दिदला सला सेमिनार तर डायरी ಬಗ್ಗೆ सेमिनार देंता ते डायरीचा कैसा एनिमल हस्बंडरी रिलेटेड चार्ट्स दाखवेला सले तेडला ते कुमार ಹೆಗ್ಡೆ सेनी बायोलॉजी ಲೆಕ್ಚರ್ ತೇಳಿನ ಮಳ್ಳನ ನೀವು ಅಲ್ಲಿ ವೆಟರ್ನರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಒಬ್ರು ಇದ್ದಾರೆ ನೀವು ಅವರನ್ನು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಸರಳೆ ಅಂತ ಅವರ ಹೆಸರು ಅವರನ್ನು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವರು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ मणिमळ्ळाना मग मेतेशी जाऊन इथं चार्ट पुरा घेऊन यायला मग आता सेमिनार झाला मग त्यातला मला इथला गोंतूनातला वेटरनरी ते वेण्या कायसा एका वेटरनरी एका सेम आणि एका कळला मग मला असंच आमचेची फॅमिली अंतू बोलता सुवर्णलता खरे म्हणे बयाकाना ती वेटरनरी शिकेली के ती फॉरेन अंतू से ती कॅनडा अंतू चाललेली पुरा सेटलेड चालली त्याला मस्त त्या घडूस चाललेली खे ती त्या गेली म्हणजे इतलाच सुधी कळ मला ते एक्झॅक्टली ते बघे काय गुंतून त्यातला मग मी मला इंटरेस्ट आयलाय तर मी इथे करावे मग ते सरळे डॉक्टर समज विचारला जाऊ दिनेश सरळे किती पुरा करावे वेटरनरी कसं शिकायचं आणि तिथला ते म्हणली ते असं पुरा PUC ಇಂದು ಬಯಾಲಜಿ घेऊनी ಅವಲ್ಲ 80-90% ಬೇಕಾಗ್ತದೆ ಆಮೇಲೆ CET ತೆಡ್ला नतला CET अंडर ಅಂತ त्यांचाच एक वेगळा CET हसाला वेटरनरी त्यांचा एका धारवाड एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी अंडर असाला एका बेंगळूरू एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी असाला तसा म्हणलं इथे मग ताची मनांसाला मजा ताचे करायचा म्हणे तरी PUC तू किती मार्कांनी हेल्थ तुमचे PUC माझे 88% एलिजिबल एलिजिबल मग मला एक रूरल कोटा म्हणे एक ऍडव्हान्टेज तेंटी मला आता धारवाड एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी अंडर अंतू मिळला मला बेंगळूरांतू अंडर मिळला नाही म्हणजे बेंगळूरान शिकायला मला झालं नाही बीदरांतू शिकायला झाला म्हणजे दोन्ही कॉलेज चालले कर्नाटकात त्यांचे अंडर अंत बीदराचं कॉलेज आहे धारवाड एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी अंडर अंतू तेडला बीदर साला ಬೆಂಗಳೂರು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಅಂಡ್ರ ಅಂತೂ ಬೆಂಗಳೂರು ಸಲ तेडला यशात सपरेट वेटरनरीच युनिव्हर्सिटी झाली साय यशा बीदर हेडक्वार्टर झालं साय आधी तर दोन अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अंडर अनसला तेडला आता हे दोन एंट्रन्स आणतो एक एंट्रन्स आन मला मिळला नाही आता मला त्याला मस्त क्रायटेरिया असं जनरल मेरिट आला टिंब कष्ट मिळला मग हे तू पण मिळला एक रूरल कोटा म्हणसलेला वेळ भारी प्लस पॉइंट त्या हा मिळला मग मग मी बीदरांतू 5 वर्ष केला ओके त्या बीदरांतू तुमचा सवाल उष्णतेने मधीच बीदराचा आता फुल सवालच सला ऍक्च्युली त्या वेळे 5 वर्ष बीदरांत सला ते बीदराला जायचं एक मोठा सवाल एक बस असलेला उडपी बीदर डायरेक्ट बस असलेला तर आमचे होसमट्टी फर्स्ट मी उडपा जायावा ताचे एक 5 घंटे असाला मग आता 4 ಗಂಟೆನ ಸಲ್ಲೆಲ್ಲ ನಿಗಾಚ 4 ಸಂಜಸ 4 ಗಂಟೆ ನಿಗಾಚ तर एरा दिवस 10 घंट्यांना पोंचावायचा म्हणजे सळायचा बीदर पण आता काही 10 घंट्यांना पोंचायला नाही तर काही 12 मुक्काल म्हणा पोंचसाला ते बसान तुम्ही जाय सलेली ते बसान तू मोस्टली तर डायरेक्ट पॅसेंजर म्हणे मी एकालीच सवय सलेली मग आता उडपी बीदर बस धारवाड ಮೂಲಕ जाय ಸಾಧಾರಣ ಧಾರವಾಡ ಪೊಂಚತ 10-11 ಕೈಸ ಹಸಲ ರಾತ್ರಿ 10-11 रात्री 11:30 म्हणा तेडला ते प्लेस ಅಂತ ಕೈಸ ಪಾಡ ಹೈವೇच असला आता किता म्हणून बोलतो नाही तर येद आता ह्या मुधोळ तेगडाष्टी जायचं मुधोळ बिजापूर तर सोलापूर येद महाराष्ट्र एंट्री करणी मग तसा व्यवस्था जाते सर रूट
तर येत आता बस पाड हायच चिता मुधोळ धारवाड मध्ये एक पाड सल्लेलाची मग तेडला अजूनही कष्ट म्हणे लेडीज ते बसान ते कोदन सवेच नसली मग तेडला मे ಕಂಡಕ್ಟರ್ ಅಸ ಮಣವೆಸಲೆಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನೇ ಕುಂಡ್ರಿಸಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಆದಷ್ಟು ಮಣಿ ಮಣವೆಸಲೆಲ್ಲ ಹಾಯ್ ಹಾಯ್ ಬೆಸವೆಲ್ಲ हाय ते लेडीज सीटान तुझी बेसायला तरी त्या जागोसला तर येंतीरा कोणी नाही नी मग पण पापा ते कंडक्टर मस्त केअर घेसले मला केलं म्हणजे डायरेक्ट सीट एकालीची लहान सेडी म्हणे काय केअर घेसले मग ते पक्ष इंटरेस्टिंग विषय म्हणजे मध्ये टॉयलेटाला जायचं ब्रेक बायो ब्रेक जायचं म्हणजे डे टाइम ते मी जाऊन येसला रात्री टिंब मला भय तेडला मग इथला टॉयलेट फॅसिलिटीज नसला ते इथले ऑप्शनही नसला बोलायचं एक नमून मर्यादी म्हणून तसं यशस्साका तेडला टॉयलेटला मग लेडीज सोदून घेणी जायवेसलेला कोणत्या ರೀತಿ ते ಟೈಮ್ ಅಂತೂ ಮಳೆ ಕೆಲವು ಶಾರ್ಟ್ ಡ್ಯೂರೇಷನ್ ಅಂತ ಉದಾಹರಣೆ ಕಾರವಾರದಿಂದ ಧಾರವಾಡ म्हणा कोणत्या लेडीज असत हाय हाय ससत ती लेडीज अंद टॉयलेटला जायचं अगत्य नाही पण त्यांना ನೀವು ಪ್ಲೀಸ್ ಬನ್ನಿ ನನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಸಲ ಟಾಯ್ಲೆಟಿಗೆ म्हणे ती येऊन तेही पाप मला टॉयलेटला पळते हवेरी जायचं तर टॉयलेट मिळेल लहान तेडला लिमिट तसं असाल आता टॉयलेटाला जायचा विषय मग पण एक मेमोरेबल म्हणा रेषा तिला म्हणत चॅलेंज फेस करायचं का धैर्य वापस येताही तसाची कॉल सेम्ब्रेक तू बिदर आणि उडपाय तसाची समस्या असाली ते मध्ये काहीतरी समस्या झाली म्हणजे काय तुमचं येतो ते प्रयाण आणतो 5 वर्षांमध्ये काहीतरी इन्सिडेंट तसं बस चेंज झालेली बस पाड झालेला पुरसती पण आता त्यांचा केएसआरटीसीचे अल्टरनेट बस करतात त्यातला आता अवघेंदा हसाची मला म्हणे येत त्यातला मला फोनही नाही मग फोन एकदा तसं झालं सला एकदा बस पाढवनी ते अल्टरनेट बस अरेंज करायचं धारवाड अंटी म्हणे तर येत असलेला बिदर अंटी उडपाय येत तेडला अल्टरनेट बस अरेंजमेंट करायचं म्हणे ती वेट कर अवघी तेडला साली तेडला आता मस्त जाणसले वेट करणे मग ते हा म्हणावेला फोन काय येत नाही लेट असे आजी म्हणायला नाही तेडला पुरा समस्या हसली मग इवन तेडला मेन्स्ट्रुअल टाइम ते ट्रॅव्हल टाइम आला समस्या हस पण आता तेडला आता खेळू खेळांतोची यशात येता समस्या यशा मला तर आठवू करतानाची माझं बॅक पेन हस आहे तर आम्ही नॉर्मल रेड बस केंपू बस सांगतो तिथला ट्रॅव्हल केलेला चेक ते रोडान तू हे करायचं चालेल आता मग तेडला इतला वुमेन फ्रेंडली अप्रोच नतला इडी समाजांत यशस्से इतला नतला तसं काय स्पेशल 2003 तेडला इतला नतला महिळा हेला इतला टॉयलेट फॅसिलिटीज पुरा नतला ओपन ಅಂತ बोलायचं तिथला हे नतला यशा काय का ತೊಂದರೆ यशा पुरा तेच रूटाला विया प्रायव्हेट बस झाली सती यशा गुलबर्गा वेरी बस असते मंगळूरू गुलबर्गा मग इवन ट्रेनही सती तसा पुरा यशा समस्या नाही इथला यशा टॉयलेट आला यशा मस्त अवल टॉयलेट आहे यशाता इवन गव्हर्नमेंट बस आणतो यशा मस्त फॅसिलिटी दिली सती मग यशाचं स्टेज वेगळा यशा ओपन आणतो आम्ही टॉयलेट म्हणे विचारायलाची मर्यादा झाली त्यातला तसा यशाता काय का जायचं यायचं मग त्या बीदरला गेलेले उपरांत त्यांची भाषा वेगळी त्या बीदरांत तू किती म्हणले कन्नड म्हणी एक असे इथलाच येतात इन्फ्लुएन्स हाई इन्फ्लुएन्स त्या उर्दूच असे त्यामुळे हैदराबाद कर्नाटक हैदराबाद निजाम रुलिंग एरिया म्हणजे त्या आता भाषाची त्या मस्त व्यत्यास आहे त्यांचा त्या मराठी इन्फ्लुएन्स आहे मराठीचा प्रभाव तेलुगूचा प्रभाव मस्त हैदराबादला केस मग उर्दूचं मळे हैदराबाद निजामांचा तासाला ती भाषाची अर्थ कळत नसले मग पळायत आता मला तेडला मला कोणती भाषाही अर्थ होत नसली म्हणजे माझी फ्रेंड्स पुरा धारवाड अंटी सवेस त्यांची वेगळी तेही म्हणायचं ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಓಲ್ಡ್ ಚಲೋರಿ ಅವರದು ಸರಿ ಇಲ್ಲ ಬೀದರ್ನವರು ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಾರೆ मळेता मला तर डिफरन्स अर्थ करावेलाची ते माझी फ्रेंड्स आहे बोलावेचाची अर्थ कळत नसला मी त्यांचं ಸ್ವಲ್ಪ निदान माताडी त्याचा चला मग माझं एक सिनियर साली 4th इयर BVSC साली ती श्रीदेवी अक्का म्हणे ती हूविನ ಹಡಗಲಿ से बಳ್ಳಾರಿ त्यांची त्याला मे बोलायचं मस्त गमत हसला साऊथ केंद्र
त्याळीनं ती त्याला एक्झाम चालला आसतली आम्ही फर्स्ट इयर सेर्सायता त्याळीनं रॅगिंग म्हणसनतला ते केला म्हळ्यार त्या चेडी उणीस जालेली मामूली हय हय स्ट्रेंथ उणा जालेला म्हणजे तातूंत पण चेडी आमच्या क्लासांत 10 जालेली हय हय म्हळ्यार 60 हे ना 60 जनांत 10 जन चेडी आमच्या बॅचांत हायेस्ट चेडी वेगळे बॅच सिनियर्स पुरा दोनीच चेडी म्हणजे हॉस्टेलांतू एक आमचा 25 जनांची ಒಟ್ಟು सिनियर्स पूरा ಸೇರೋನಿ बडी त्या रॅगिंग करायचा प्रश्नच येत सिनियर तरी आमच्या घरचे साकी साली तेडला ते आमदा त्यावेळी ते मला रूमाला सदावायचं माताडू म्हणी म्हणायचं त्यांना माझं मंगळूर कन्नड त्यांना आता मजा असाला त्यांना आता एक्झाम चालला असताली त्यांना एक ब्रेक सका असाला माझं मे कन्नड बोलायचं तसं ಯಶತಿ ವಾಕ್ಯ ಕರೆಸ ದಾವಣಗೆರೆ ಯಶ बोलला ಮಧ್ಯ ನನಗೆ ಎಷ್ಟು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಿದ್ರಿ ಅಕ್ಕ म्हणे यशाई आठवठे फ्रेंड्स झाली सतीश एक पार्ट मग तेची मला मस्त आमदापुरा शिकायली सगळी कसा वाचायचा कोर्सला कसा रेडी हवा पुरा हेल्प झाला मग माझं इमिडिएट सिनियर अधिक आमदा फ्रेंड्स व्हायचे म्हणजे आम्ही फर्स्ट इयर आता सेकंड इयर ते पुरा मस्त इन्फ्लुएन्स झाला सती ती एक डॉक्टर गौरी म्हणे बेंगळूरची सगळी ते पुरा मस्त कसा वाचायचा म्हणे ते पुरा शिकवून दिलेला तर म्हणणे काय कावल चला 5 वर्ष यशात आठवयस आहे मिस झाला जीवनांत म्हणे एक पार्ट चला तुमना अध्यापकांचा ही भाषाचा प्रॉब्लेम तुमनं पुरा इंग्लिशच टीचिंग इंग्लिश टीचिंगाचा प्रॉब्लेम हे बोलला वेगळा पण एक नवनो त्यांचा पुरा कळला एक उत्तर कर्नाटकाचं जनजीवन ता पुरा कळला विषय मग ಬೀದರ್ ಮಸ್ತ್ ते टाइम ಅಂತೂ ಮಸ್ತ್ एक हिंदोळीದ प्लेस ते इवन ते हा कसा साला म्हळे लेडीज आई बाहेर जनता गुंपून तू जायचं तसा साला एटा दक्षिण कन्नडांत तसं नतलाची मग त्या इतला त्या लेडीज अंदा एक हेन तू पळावायचा तसा पुरा साला इतला सेफ म्हणी नतला सेफच साला म्हळे कॅम्पस पुरा सेफ तसा साला त्या इतला सेफ हाय जनरल म्हणी नतला पण आताची प्लेस यशाक मस्त चेंज झाला यशा मे बीदर यशा जनता यशा ते हावनी राहवे राहते त्या कॉलेजला तिथला अव्वल झाला चेंज तिथला झाला ओव्हर अ पिरियड ऑफ 20 इयर्स म्हणणार तसं म्हणजे ताचे एक नवन तसले प्लेसांचलेल्या वेळी मला कळला जीवन कसं आमचं मी किती लक्की मी दक्षिण कन्नडांतू शिकेली त्या किती त्यांना कष्ट असे मग इवन वुमेनला किती कष्ट आता पुरा तेडला कळला मला तेडला मला आमचे ಜಿಲ್ಲೆ ಕಿಲ್ಲ ಫಾರ್ವರ್ಡೆಡ್ म्हणजे तेडला मला तर कळला ಮಂಗಳೂರವರು ತುಂಬಾ ಓದ್ತಾರ್ರಿ ತುಂಬಾ ಚಲೋರಿ ಅವರು ಓದೋದು ಮಣಿಪುರ ತೆಡ್ಲ ಬುದ್ಧಿವಂತರು ತೆಡ್ಲ तेई म्हणलेला तेडला अर्थ कळला किल्ला हे पुरा प्लेस ಮುಂದುವರಿದ नाही म्हणे तेडला ता कळला ता एक नवनो जीवनाचा एक्सपिरियन्स हाय ता यशाई एक नवनो एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही टिबा कष्टांसला ते आमदा कळस कसा हे हाय कळत शिक्षण वेगळं जीवन शिक्षण वेगळं जीवन शिक्षण त्या मिळणार ते उपरांत उन्नत पदवी शिक्षण BVSC झालेलं उपरांत मी ICR एक्झाम म्हणे आमदा करसती तर नॅशनल ऑल इंडिया तेंतू मला मी रिसर्च ओरिएंटेड जायवं म्हणे मला इंटरेस्ट झाला मला तेडला मी फॉरिन अंतू जायवं म्हणे आज झाली मला फॉरिन जाऊन मी शिक्षण करावं फॉरिन अंतू सेटल आयवं म्हणे किला म्हळे मला स्वर्णलता खरे म्हणजे मॉडेल्स ती यशा ते बोस्टन अंतू एक वॅक्सिन युनिट फार्मसी तो सिनियर रिसर्च सायंटिस्ट आणि ती काम करतात यशा त्यांचा कमी करावा म्हणे माझा एक सला फॉरिन जायवं काय फॅन्टसी साका चला म्हणणी मग मी म्हणणी माझं उन्नत व्यासंग मी मग तसलाची सब्जेक्ट चूज केलेला बायोकेमिस्ट्री तर मस्त रिसर्च ओरिएंटेड संशोधनेला तेंतू मस्त ऑप्शन्स आहे म्हणून गेली त्याचं संशोधन ओरिएंटेड सब्जेक्टच चूज केलेला आता मला आमचे कर्नाटकांतू तेडला ते काळात नतला MPSC करायला ता सब्जेक्टच नतला म्हणणी ऑल इंडिया एंट्रन्स लेवायची असली मग तेन तुम्हाला जबलपूर मध्य प्रदेशांतू सीट मिळला त्यामुळे ऑल इंडिया एंट्रन्स ताके तसं मिळलेला तसं ते हा मी जबलपुरान जाऊन ता केलेला मध्य प्रदेशांतू त्या मध्य प्रदेशांतू इताची 2 वर्ष 2008 2010 तायक नमन डिफरेंट स्टोरी पण ती हा जायवेला धैर्य ಬೀದರ್ ಅಂತೂ ಸಲೆಲ ಎಣ್ಣೆ ಆಯ್ಲ ಬೀದರ್ ಸಕ್ಕ ಪ್ಲೇಸ್ ಅಂತ ಸಲೆಲ ಎಣ್ಣೆ ತಾ ಧೈರ್ಯ ಆಯ್ಲ ಮಡವೇರ
तसं मग त्या तुमकां कितें हांव समस्या आयली त्या रेल्वेचो फूड अथवा जनजीवन त्यांचो विषय हे हांव कपडे हय ते ऍक्च्युली कितें जालें आसला म्हळ्यार मला बिदर तांतूची फूड मला एडजस्ट ಅನ್ನತ್ಲ ಬೀದರ್ ಅಂತೂ ತಿಕ್ಕಟ ಅಸಲ मला ತಿಕ್ಕಟ ಅಸಲ पण मग ते ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ केलं ಅಸಲ ವಾರ್ಡನ್ನ ನನಗೆ ಖಾರ ಆಗ್ತದೆ ನನಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮೊಸರು ಮಾಡಿ ಏಕ ಬಟ್ಟಲು ಎಕ್स्ट्रा देसले बट मग आता गर्ल्स हॉस्टेलला ते बकेट ಅಂತ आमदा सेपरेट मेस नातला किला म्हळे लेडीज स्ट्रेंथ उणासलेल्या सेपरेट ते आमदा मणीची धाडा वेचलेला एक 20 ಸೈಡಿಂದ ಕಾಣ धाडा वेच म्हण तेडला तो एक बकेट ಅಂತೂ ಮೊಸರು देवेचलेला तमे ಮೊಸರು अधिक घालनी घेनचला तेडला माझे फ्रेंड्स आय आपण ನಂದು ಮೊಸರು ಶುರು ಆಯ್ತು म्हण तवासो करायचं मग मी यश हालीन ते का मोसरायणा म्हणे एक लिहितला असला आर्टिकल लहान आमचं पशुवैद्य साहित्य म्हणे एक असे ते तू घालला असला तेटला ता माझा किता नेनपुसे ता मोसरूचा ता ते तू लिहितला असला तसा ता तेडला माझी फ्रेंड्स निघंतू मोसरे उसिरू म्हणजे तेच टायटल दिली इथे कोडू तसं झालं म्हणजे मी मस्त मोसरू घाली जेवायचं ऍक्च्युली अन्नाला मोसरू घालायच्या पेक्षा मोसरूलाची अन्न घालले चला ता एक मेमोरेबल एक्सपिरियन्स त्या जबलपुरांत वेगळो विषय हय जबलपुरांत जायवेचा ट्रेनान जाय ट्रेनान तेडला कसो जाय हय तेडला आता ट्रेन एक 2 रूट असला एक मंगळूर टी इटारसी म्हणे एक इटारसी जंक्शन ते हांटी जबलपूर एक 3-4 गंटे ट्रेन करणे जाय अथवा डायरेक्ट बेंगळूर आणि जबलपुराला एक ट्रेन आता पाटणा ट्रेन ऍक्च्युली संगमित्रा एक्सप्रेस म्हणजे ते अशोक आहे नाव आता संगमित्रा एक्सप्रेस जबलपुरा डायरेक्ट जासला म्हणजे मी तेंठी जायचं तसं आता ट्रेन ती हा जबलपुरा जाऊन मस्त समस्या झाली मला किला मला हिंदी येणार हिंदी हिंदी येणार हा कसा सिच्युएशन म्हणे डीन म्हणे प्रिन्सिपल म्हण आमचा वेटर तेळीन सुद्धा हिंदीन तुझी बोलायचं म्हणजे एज्युकेशन सिस्टम इंग्लिश आन्सला तरी डीन सुद्धा हिंदीन बोलायचं असला ता मला किती असला म्हणजे साधारण हिंदी शिकेला मी पण आता कोणाला आप बोला म्हणावा कोणाला तुम बोला मग स्त्रीलिंग पुल्लिंग आता आता कन्फ्युजन असला तसं झालं असला तेडला मस्त ऍक्च्युली स्टार्टिंग कष्टात झालं असला पण ते आम्ही मस्त इंटरेस्ट आन हिंदी शिकेला शिकोनी माझे ते फ्रेंड्स आई परत शिकायली टीम हिंदी मग स्पेशली आमच्या चित्पावनंद ही आमची भाषा सल्ले तिम्मोताई रिलेटेड हिंदी कष्ट तितला जोर नाही संस्कृत ता शिकायचं हिंदी शिकायचं मोठा समस्या झाली नाही मग अव्वलीची हिंदी झाली मग तेन्ना मग आणखी एक विषय किता डिफरन्स हसे म्हळे नॉर्थ इंडियन शिकता ते कलर अंतू डिफरेंशिएट करसते आमदा पळायता ओके तर चित्पावनांचं साधारण गोरा कलर सवयचं तेन्ना आश्चर्य तुम्ही साऊथ इंडियन हावनी कसा गोरा तुम्ही तेडला मग नाही ಕೆಲವು ಸೌತ್ ಇಂಡಿಯನ್ ಗೋರಾ मत महाराष्ट्राचा पर गोष्टी त्यांना सांगितली नाही तर ಕೆಲವು गोरीस असं तिथं दादाशाही अशी कशी तसं येवेचा इनहेरिटन्स वडी त्या टिंबा ते डिफरेंशिएट करतात ऍक्च्युली कलर बेस्ड हावनी डिफरेंशिएट करतात तेडला टिंबा आता बेजार असे पण आता त्या टिंबा पण ते हा उन्हा म्हणा मला इथला तर झाला नाही मग ते एडजस्ट झालं म्हणजे त्या समस्या मग इव्हन टीचर्स तसं काही केली नाही ಕೆಲವುದ तसंही असत गाईड पुरा ती एठाशीनो हे बाहेरलेली म्हणे आता प्रॉब्लेम करायचा तसं मला काही समस्या झाल्या नाही देवाची दया म्हणे म्हणावे कॉलेज किती मोठा तेडला कॉलेज हाऊन चला वेटरनरी कॉलेज जबलपूर म्हणे एशिया युनिव्हर्सिटी झाला त्याचं की तसाला म्हणजे आधी एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी अंडर झाला जबलपुरांटी हाय त्या जबलपुरांटी आधारताल म्हणे 20 किलोमीटर दूरी सला ते आधारताल जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय म्हणजे कृषी एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी अंडर हे कॉलेज असाला एशियात किती झालं असे म्हणजे एक 10 वर्ष आधी वेटरनरी कॉलेज जबलपूर सेपरेट युनिव्हर्सिटी केली वेटरनरी युनिव्हर्सिटी सेपरेट झाला एशिया म्हणजे तेच अंडर 4-5 कॉलेजेस मध्य प्रदेशाचे तसा ता एक एक्सपिरियन्स झाला त्या माझी मस्त फ्रेंड्स मिळली मला म्हणजे नवी फ्रेंड्स झाला कॉन्टॅक्ट झाला तर एक नव मस्त हेल्प झाला ता मग कसं झालं म्हणजे मी जबलपूर शिकले उपरांत मी PhD करायला कर्नाल गेला
मे म्हळ्यार 5 वर्सां मे सर्वीस करनी कर्नल म्हळे हरियाणा हरियाणा मे सर्वीस करनी गेलेली 5 वर्सां मे जॉब अला सेरोनी काम करनी गेलेली तेन्ना कितें जालां म्हळ्यार मे MVSC करीस जाता म्हळ्यार पोस्ट ग्रॅज्युएशन करीस जाता BVSC करसली केलो धाकुटी फर्स्ट इयर सेकंड इयर पुरा ती मग मला ती PhD क्लासमेट होऊन भेटली त्या तसं झालं तर कर्नालांत म्हळ्यार मे MVSC करता माझा एक सेकंड इयर फर्स्ट इयर BVSC शिकसली UG स्टुडंट ती फर्स्ट इयर सेकंड इयर जालेली तेन्ना ती ल्हान जालेली मे ते PhD करता ती माझी क्लासमेट्स झाली तेही मला मग ती केलो सिनियर्सही झाली तेन्ना म्हळ्यार PhD तेही मला मग हेल्प केली मला तसं म्हळ्यार जबलपूरचं हेल्प मला तेडला गोंतून घातला पुढं भारी यूज झाला तसं झालं तसा म्हणजे हे पुरा आठवठेवून घ्यायचा विषय PhD करता सवाल जाल्ली PhDचे टाइमान तिंबा डिफरंट जाला तिला म्हळ्यार ते उपरांत मे जॉब करनी आयली एक्सपिरियन्स मग मे सर्वीस टी ಸೇರಲಿ इन सर्वीस कैंडिडेट्स म्हणी तेंटी मे ಸೇರली ता टिंबा वेगळ्या ता एक्सपिरियन्स ते आधी जॉबाचा विषय ता म्हणाव्यारा ता मग म्हणाव्यारा तसं हे जबलपुराचा आता एक हिंदीचा टाइम ते एक स्वारस्यकर घटने मला एक आठवयाचे अशा म्हणाल तर तिकीट रिझर्व करायला मी गेलेली आहे बेंगळूर तिकीट करया तेडला तर ऑनलाईन बुकिंग IRCTC इतला पॉप्युलर त्या करायला चालेल तेडला मी फर्स्ट टाइम जानता त्या बोर्ड आहे कसाला आरक्षण केंद्र म्हणे त्या रेल्वे स्टेशन आरक्षण केंद्र म्हणे रिझर्वेशन सेंटर हे म्हणे तर मला गुंतून घातला आमचे कन्नडान तो आरक्षण पोलीस मे तप तसंच आहे पोलिसांचं हे नाही त्याची ते मोठा असलेला मोठा बिल्डिंग आरक्षण केंद्र मोठा मस्त एक 2-3 फ्लोर्स म्हणा असतात त्याची जाऊन त्यांचा माझी तिकीट रिजर्वेशन काउंटर कहाँ है मैडम इतना बड़ा बोर्ड है आपको पढ़ना नहीं आता है क्या म्हणे सली मग तेडला मला कळलं आरक्षण आहे म्हणे रिझर्वेशन तसाला हिंदी गोंतून संतांनी केलो पिटकिंडी झालेले असतात प्रसंग तर हे एक एक्झाम्पल मग आता शिकवून ता कळला मग एक आरक्षण म्हणे एक मग मी जॉब करायच्या टाइमात एक फिल्म आयला अमिताभ बच्चनचं हिंदी तेडला मला तर रिलेट झालं तसं असले पुरा केलं लहान इन्सिडेंट त्या हिंदी वेळी झालं सर मग ओव्हरऑल तर एक्सपिरियन्स अव्वल झाला गेला मला नॉर्थ इंडियन एक एक्सपिरियन्स झाला मग मध्य प्रदेश एक बेल्ट नर्मदा बेल्ट तर मस्त अव्वल हिंदी बोला त्याला बेल्ट म्हणजे अव्वल हिंदी त्या मग आता एक डिफरंट प्लेस अव्वल इंडियाचा एक मस्त कल्चर रिच आहे ता एक नवनवतेचा विषय कळलाय जबलपूरचा त्या एक भेडा घाट म्हणीस आहे नर्मदा रिव्हर त्याचं जल हे सारखं तर नर्मदा उगम हायवे उगम हावनी त्या एका जलपात हावनी त्या येवेची त्या भेडा घाट म्हणी त्या घाट ती घाटांतू त्या अंग धवेलाई प्रॉव्हिजन्स आहे तर नर्मदा अंग मग आता जलपात असा का मस्त अव्वल विषय होतो पळावेला तर टुरिस्ट तर आम्ही पुरा मध्ये मध्ये जायचं गुंपू करणी घेऊन ते बदूर चला त्याला बेडाघाट जायचं हय तसं पुरा चला मग ते टाइमांतू एक कर्नाटकाची एक माधवा ब्राह्मिन्स फॅमिली त्या ENT हाऊन चले डॉक्टर रमेश म्हणे ती मैसूरची ती अशीच ऍक्सिडेंटली काहीसं भेटलेली मला एकदा ती मग कर्नाटका म्हणून गेली त्यांच्या घरामध्ये जाऊन तिंडी खायच चाललेली मध्ये मध्ये ती तो ENT होनी त्या जबलपूर मेडिकल कॉलेजात काम करीत चाल ती त्यांचे घरा जाऊन मी मस्तदा गेला सला त्या जेवण केला सला कर्नाटका दौरू म्हणे त्या जाऊन हाय त्यामुळे त्यांचाही हेल्प मला मस्त झाला अननोन पर्सनही मस्त हेल्प केली मला म्हणजे हे पुरा झाला विषय मग इवन बिदरान सतादी एक उडपी एक हॉटेलची उडपी हॉटेल कुंदापूरची मनुष्य ती होळला म्हणे तेही मला मस्त त्यांचे घरा पुरा मी जाऊन हेठा जेवण ऍडजस्ट म्हणे त्या त्यांचाही हेल्प मी आठवठेव घ्यावं म्हणजे मस्त मला ते हेल्प केली तसं मस्त नाही मला अननोन पर्सनही हेल्प केली म्हणजे हे पुरा झाला करायला मग एक किती म्हणत आमचं अव्वल पण असं म्हणे जाते तर काही मिळलं असेल हेल्प मिळलं योगा म्हणे तसाही सेरा तसा पुरा चान्स म्हणे म्हणाव्या एक नोन भाग्यशाली म्हणे म्हणाव्या तसा एक पुरा एक्सपिरियन्स MVSC BVSC एक्सपिरियन्स मग आता शिक्षण झालं मला ते टॉप रँक आईल त्या टॉप मिळला त्या MVSC तो पुरा झाला मग
मला जॉब तेडला ते अप्लाय केला असाला कर्नाटक ओके स्टेट गव्हर्नमेंट पशुसंಗೋಪನಾ इलाका पशुसंಗೋಪನಾ इलाख्यान कॉल केली सली पशुवैद्याधिकारी डायरेक्ट रिक्रुटमेंट त्या टाइमात नेरा नेमकांती तेडला मी अप्लाय केला असाला आता मला MVSC हावनी कुडलेची साधारण मिळला मी माझं तेडला पोस्टिंग फर्स्ट नाराविंतू मिळला नाराविंतू किती वर्ष काम केली नाराविंतू मी 3 वर्ष साला 3 वर्ष नाराविंत साला ಏಷನ್ तुम्ही शुरू विला काम तुमदा तो एक्सपिरियन्स आहे का हल्ली आणतो तू आमच्या परिसरात का कसं असं इन्सिडेंट मस्त चावल ಸಲ ಆಕ್ಚುಲಿ ಫಸ್ಟ್ 2010 ನವೆಂಬರ್ 26 ಮೆಸೇರಲ್ಲಿ ವೆಟನರಿ ಆಫೀಸರ್ ते टाइम ಅಂತೂ ಮಂಗಳೂರಂತೂ मस्त लेडी वेटनरियन्स नसते 4 साली मला सेवन 4 साली तिथला ते बेलटंगडी तालुकांतू मी जाऊन रिपोर्ट केलेला ते डॉक्टर सुधाकर शेट्टी म्हणे असिस्टंट डायरेक्टर तेच रिपोर्ट करणी मग ठया असाला नारावीत तेडला नारावी ता प्लेस कसा असाला म्हणजे नारावी नाव ग्राम तरी मला मोठा विषय नाही म्हणजे ग्राम आणटीची उदाहरण ता विडी ता वेटरनरी डिस्पेन्सरी पशु चिकित्सालय असेल तर कोणी ते असतं त्या वेटरनरी डॉक्टर आयलं नाही बिल्डिंग 1964 बिल्डिंग ता बदत त्या मी फर्स्ट आयलेली त्या काही एक सेटअप नसला हाय त्यामुळे इडी इवन हेड क्रिएट आहे असाल आमदा त्या किती त्या काम करावं म्हणला ते एक फर्निचर हाडावं म्हणला तरी मग सॅलरी शुरू हायवेला म्हण झाला तरी मला तर हेड एक क्रिएट आहे असाला त्या टिंब त्या तालूक पंचायती जिल्हा पंचायतीत काम करणी त्या हेड हाडावं असाला त्या टिंब चॅलेंजिंग झाला ता तरी मला मात्र म्हणीन कर्नाटकात मस्त जनांद हे समस्या आहे हेड क्रिएट पण झाला 2-3 ತಿಂಗಳು होऊन माझी सॅलरी पुरे येवायला शुरू त्या समस्या झाली नाही मी फर्स्ट वेटरनरी डॉक्टर त्या लेडीज वेटरनरी डॉक्टर हैरमणीची एक कल्पने नसला त्या नारायण एक लेडी बत्तेरगे कोणच्या बत्तेरगे म्हणजे एक मस्त अवल न्यूज झाला सगळं मग त्यांना आता खूण झाली ही लेडी त्या वेटरनरी गो डॉक्टर बत्तेरगे लेडीज बत्तेरगे पुंज बत्तेरगे त्या अवल न्यूज झाला सला मग मळे मला कसं हसायला मिळे ती आस्पत्रेला येसली स्टार्टिंग ती माझं बोर्ड झाला त्या डेसिग्नेशन पशुवैद्याधिकारीಗಳು पशु चिकित्सालय नारावी तसाला तरी मासा मी विचारसली डॉक्टर ಏರು त्यांना आता लेडी ಸೇರ ಡಾಕ್ಟರ್ ಯಾಕೋ ಸೇರ म्हणे डॉक्टर ಏರಮ್ಮ म्हणे विचारसली ती तेडला माझं अटेंडर असं इंबेರಿಗೆ ಮಾತ ಓದಾರ ಮಾತ ಬರ್ಪುಂಡು ಮೇಡಮ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪೊಂಜ ಒಂದು ಒಂದೇ ಗೊತ್ತಾ ಒಂದಿಜ್ಜಿ तसा ता एका नवनो ते समय तुम्ही त्या नारावी सुತ್ತमुತ್ತಲ तुमचे चिकित्साला केमीर जायचं मला नारावी मग मरोडी म्हणे एक ग्राम मरोडी एक मग कुतलूर ಅಂತ ಸಲ मला 3 ग्राम आधी साली स्टार्टिंग म्हणजे नारावीची सालेला मग मला 2 वर्ष उपरांत वेणूरू चार्ज मिळला मग आता अंडींजे येतात फंडींजे म्हणे त्याचा आता मग 2 विडी इन्चार्ज मिळेल तर मग तेच त्या वेरी येतात 3 ग्राम असलेले नारावी कुतलूरू मरोडी इथला असलेला त्या कुतलूरू लागीच झालेला त्या अभयारण्य त्या नक्सलाइट मिळे त्यांचा परिहार आता पुरा काम असेल मेन विषय म्हणजे त्यांचा स्कीम त्यांना म्हणायची त्या डिसिंटी रिलेट स्पेशल स्कीम्स त्यांना मात्र ते मिळायची ती जिल्हाधिकाऱ्यांटी रिलीज व्हायची म्हणजे ता पुरा काम असेल केलं पुरा त्यांना गाई त्यामुळे एरिया मे कोणी ते वेटरनरी त्या त्यांना हे देवायचा त्यांना गाई द्यायची 2 क्रॉस ब्रीड काऊ द्यायचा त्यांचा इन्शुरन्स करायचा ता पुरा झाला काम म्हणजे ता किती झाला ते हा जाऊन ती पुरा ते कुतलूर आणतो चढून जायचं आळंबा ता प्लेस आणतो केलं बयाको सली ती पुरा मग कुणाची झाली त्याचा आरू मॅडम आरू इंकलागे पेट्टा करतो ना मॅडम मग त्या ट्रीटमेंट आला असा त्या ट्रीटमेंट आणतो गेला तर त्या मोबाईल काय का सिग्नल नाही मिळायचं त्या बघ काय का चुकला तर ती हाके तर एक मेडिसिन मिळलं नाही म्हणजे वापस पेंटाला असाला तसा असा पण त्या म्हणजे पुरा प्लॅन करण्याची पुरा मेडिसिन जायचं वापस यावेळेला
तसं झालं. पण आता एक ते कार्ड मध्ये जाऊन ट्रीटमेंट करायचं मध्ये तुम्ही त्या जाय तसलेच प्लेस तेटला कसं जायचं व्यवस्था तेच मला ऑटो घेऊन जाता वापस मे तसा म्हणसाला मे स्कूटी काय केला ना स्कूटी ಕೆಲವು ಕರ್ಸಲಿ पण ಮಾಲಾಚಿತ ನಾಕ ಮಣಿ ಸಾಡಸಲ ಇಲ್ಲ ಮಳೆ ಸ್ಕೂಟಿ ಮಧ್ಯ ಥಂಬಲತೆ मग रिस्क नाका म्हणजे तेची ते करकोट ते मग त्यांचे बाईक आणतो इने सर काय तोंदर केली नाही पापा पुराव गीते काँक्रीट चला ससे मग डॉक्टर मॅडम ससे मग त्या फुल सेणा पुरा होऊन मग पाय पुरा क्लीन करायचे तेडला ती लेडीला ते सेपरेट सोड सोडसाली क्लीन ಮಾಡ್ತಲೆ मॅडम नाही इंकळा आमची पोपो म्हणजे तसा एका लेडीचा मर्यादे ठेवून घ्यायची आहे वुमेन ह्याचा पुरा ते ठेवून घ्यायची काय कथा समस्या झाली नाही मग इवन लेडी मट्टी स्पेशल केअर घ्यायची ताई करसाली पापा आराम बले मुळू निदान बले त्यामुळे नाई पुरा उतरून ಕೆಲವು घराला जायचं बेली पुरा दाटून जायचं ಒಂತनी आपण आता मॅडम मणिपुरा म्हणसली ता पुरा अवल केअर घ्यायचं मग ह्या बय्याको त्यांचे घरचे बय्याको ही पुरा पर्सनल पुरा विचारू लागसली मॅडम ही ओरतीने नाही पुन्हा अडगे अंडा ता पुरा गंमत आहे शता ते बयाकांचा खबरे करायचो ते पुरा त्यांचं मग जीवन म्हणायचं ಈ ಮಗಳಿಗಿಲ್ಲದಾನೆ ಅಂಟ ಒಂಜಿ ಕಲ್ಪ ಹೊಡುದಾನೆ ಕಲ್ತುಂತ ಎಡ್ಡೆ ಮಣಿ त्या त्यांचं जीवन मार्गदर्शक त्यांना एक मॅडम म्हणते तसा पुरा गोष्टी असाले त्या मग इनी खतपुदाने माळತಾರೆ मॅडम नी ताई त्यामुळे मस्त मिंगल झालं ते प्रीती विश्वास एक्सपिरियन्स शत आठवला त्याचा एक्सपिरियन्स पुरा झाला मग त्यामध्ये बॉस झालेलं डॉक्टर सुधाकर शेट्टी म्हणजे असिस्टंट डायरेक्टर तोही त्याचाही काय का तोंदरा नातला तेळीनाही पुरा गाईड केला अनसला त्या टिंबा ಕೆಲವು समस्या झाली सली नाराविंतू पण आता त्याचे हेंतू ता सॉल्व झाला एक समस्या झाली नाही मग आणखी एक मेन समस्या हा प्रॉब्लेम झालेला नारावी आहे एक बिल्डिंग आणतो टॉयलेट नतला 1963 चा बिल्डिंग त्या टॉयलेट नतला त्या टॉयलेट साला पण यूज करताना पाड झाला सर ते टाइम आणतो त्या माझं आस्पत्रेचं लागी एक हेगडे म्हणे एकाल्याचं घर साला ते हेगडे त्याचं बोडियो तो कारकळ आणतो BSNL आणतो कामाला जायचं तो उजाडता काय 7 ಗಂಟೆನ निघालो संजे 6 ಗಂಟೆನಾची येसलेला तो एका 20 वर्षाचो बोडियो बाईक आणतो काय जाऊन येसला त्याचं दद्दाशी आई शेठा ससत्तातली ती ಮುಂಬೈಂದು ಸವೆಸ ह्या ते मळली ನಮ್ಮ ಟಾಯ್ಲೆಟ್ ನೀವು ಯೂಸ್ ಮಾಡಬಹುದು ನಮಗೆ ಹೇಗೂ ಇಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಇಲ್ಲ ನೀವು ಯೂಸ್ ಮಾಡಬಹುದು मग त्याचं दद्दाशी एदा ಮುಂಬೈ ಇಂದ आयलो सालो पुरा त्यांचा मॅडम మీరు ಏತಲ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮೂಳು ಯಾವೆಲ್ಲ ತೊಂದರೆ ಜೀರು ಮೂಳು ಎಂಕಳೆನ ಇಲ್ಲಿಗೆ ಬತ್ತತ ಮೂಳು ಹಾ ಉಂತುಲೆ ಮಧ್ಯ ಮಧ್ಯ ನೀರು ಬೋಡಂಟ ಬಲ್ಲೆ ತೊಂದರೆ ಇಜ್ಜಿ ಮೇಡಮ್ మీరు ಏತಲ ಮೂಳು ಬರೋಂದು ಇಪ್ಪೊಳಿ ತೊಂದರೆ ಇಜ್ಜಿ ಮಣಿ ಮಳ್ಳಿ मग आता एक झाला मग त्या आधी लगेच एक प्राथमिक हेल्थ सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ते ಡಾಕ್ಟರ್ ಸಭಾ ಮಳ್ಳಸಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಇಲ್ಲ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಮೇಡಮ್ ತಿ ನರ್ಸ್ ಪುರ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ನೀವು ಯಾವಾಗ್ಲೂ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಓಪನ್ ನಿಮಗೆ ರೆಸ್ಟ್ ರೂಮ್ ಇರ್ತದೆ ಊಟ ಆದ್ಮೇಲೆ ನೀವು ರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮಣಿ तापुर हेल्प मला आठव मग ते पाप ते हेगडे म्हणे नावाचं ते घरचे ते पाप मला पाणी मध्ये मध्ये देसले एकोदमे पाणी नेवायचं विसरला ते मग ते हाची एक रूम असा त्याही जाऊन एकोदा भग्गाला म्हणे निद्दावे ಅಂತ ता एक नमून त्यांचं हेल्प मस्त आठवठ्यात घ्यायचं हेल्प मग ते ते मेडिकल हे सरकारी आस्पत्रेंतू ते नर्स पाप ती मॅडम्स सिस्टर्स पुरा ती पाप मॅडम बत्तेर म्हणे पाप पुरा ता पुरा अव्वल साला ता पुरा ओव्हरऑल मग ते आशा हेल्थ वर्कर ती पुरा मालतेंदा पुरा मे हे स्कीम आणतो ಕೆಲವು ಆಡು ಸಾಕಾಣಿಕೆ ಸ್ಕೀಮ್ಸ್ ತಾದಿದ್ಲ ಸಲ ಆರು ಎಂಕ್ಲೆಗ್ ಏಡು ಕೊಡ್ತೇರು ಮಣಿ ಮಗತೆ ಮಾಲ ಮಸ್ತ್ हाय स्कीम आणसला त्या स्कीम ಕೆಲವು ಸಲಿತೆ आधी स्टार्टिंग मला 2 वर्ष स्कीम दिली ना त्यामुळे स्टार्टिंग प्रोबेशनरी मग स्कीम पुरा इम्प्लिमेंटेशन सरी तसा त्या ट्रीटमेंट ಹೊರತುಪಡಿಸಿ वेगळ्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज सरी त्या हुल्लू बेळसावेचा त्याचा माहिती मग ट्रेनिंग करवायचा त्या पुरा आगसला त्या पुरा एक एक्सपिरियन्स विलेजचा एक्सपिरियन्स ता हे ಕೆಲವು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ झाली सती ಕೆಲವು ता एक जॉब ಅಂತ किती प्रॉब्लेम आहे मिनिमम पण सॉल्व झाले देवाची दया म्हणे म्हणाव्या ता एक नमून नारावीचा एक्सपिरियन्स म्हणा आता मेन टॉयलेटाचा एक्सपिरियन्स मग एक गमताचा विषय म्हणे मग 3 वर्ष होऊनी ता मला
एक डेप्युटेशन म्हणे वेटनरी कॉलेज हासनाला मी गेला ते टाइम अंतू आमदा नाराविला एक नाव बिल्डिंग सँक्शन झाला सला नाव बिल्डिंग बंद असली ते बिल्डिंग अंतू दोन्ही टॉयलेट्स झाले एक इंडियन टॉयलेट एक वेस्टर्न टॉयलेट तसं झाला म्हणजे त्या मीटिंग अंतू मग माझे ते सुधाकर शेट्टी म्हणे म्हणते मॅडम 2 टॉयलेट उंटे टॉयलेट असायची न्यूज झाला चला त्यातला ते आणखी रविकुमार म्हणे ठसे येतो शैसे ಹೇಳಿಂದ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಎಲ್ಲ ಇರ್ತದೆ ಶವರ್ ಕೂಡ ಇರ್ತದೆ ನೀರೇ ಬರುದಿಲ್ಲ ಒಂದೊಂದ್ಸಲ मिळत ನೀರು बराचा त्यांचा समस्या ग्रामपंचायती बोलायचा तापुरा तुम्ही तापुरा मॅनेजेबल इश्यू पण मेन टॉयलेट नसलेला वेगळा इश्यू तसा आता एक गमत पण आता काही टॉयलेट म्हणजे नवा बिल्डिंग अंतू आम्ही आस्पत्रेचा पुरा शिफ्ट तशी मी ते हासनाला जायचं म्हणजे मला तर टॉयलेट मिळणार नाही तसं झालं मग ते उपरांत हासनाला गेला ते हा टीचिंग ते असलं डेप्युटेशन तर आम्हाला इंटरेस्ट झाला म्हणजे इतिहासाला त्या किती वर्ष काम तुमचं हासनात हा त्या एक 2 वर्ष 9 ತಿಂಗಳು ಇತಿಹಾಸಲ್ಲ ಮಗ ಮೇ PhD ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಎಕ್ಸಾಮ್ लिहितली त्यामुळे आमदा कसंच आहे म्हणे कर्नाटक सरकार ಅಂತೂ 5 ವರ್ಷ काम केलं ते ನಿಯೋಜನೆ ಮೇರೆಗೆ ಉನ್ನತ ವ್ಯಾಸಂಗ एक ಆಪ್ಷನ್ಸ್ एक क्लॉजेस आहे तू भारतದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಮಾಡಬಹುದು ಮೆಡಿಸಿನ್ मे मला किती झालं असलं म्हणे माझं MVSC तो एक आमचा वेटरनरीचा एक प्रीमियर इन्स्टिट्यूट म्हणजे IVRI म्हणे इंडियन वेटनरी रिसर्च इन्स्टिट्यूट मला IIT सारखा इंजिनियर तेन तो मिळला नसला सीट माझे टिंबा मार्क्स उणा होनी मला जबलपूर तो मिळला का मला टिंबा बेजार चला मी MVSC मला IVRI तो करायला झाला मी म्हणणी PhD तरी त्या म्हणे त्याचा एंट्रन्स लिहितला तर मग आणखी का त्याचा सकाळच्या आणखी का नॅशनल डायरी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणे NDRI कर्नाल म्हणे 2 इन्स्टिट्यूट ती टॉप इन्स्टिट्यूट म्हणे आमचे वेटरनरी तो अर्थ ते दोन्ही एंट्रन्स आणतो मला सिलेक्ट झाला सला बघा इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग म्हणे आमदा इन सर्व्हिस कोटा म्हणे एक्सस आहे किला म्हणजे आम्ही सर्व्हिस आणटी स्पेशल तेंतुही मला सिलेक्ट झाला सला पण माझं जनरल हेंतुही तर मार्क लिस्ट घालता माझा सेकंड रँक झाला मग मला IVRI तेडला म्हणजे दोन्ही इन्स्टिट्यूटात मला मिळला तर मला भारी खुशी झाला किला म्हणजे मला MVSC तो मिळत नसलं PhD ला दोन्ही मिळली पण आता मला त्याचं रिलिव्हिंग प्रोसिजर आणतो टिंबा लेट केली तर पशुपाल हे गव्हर्नमेंट आणटी लेट झालेल्या वेळी मला तर IVRI मिस झाला तर 2 दिवस पण मला ताची NDRI आणखी एक इन्स्टिट्यूट म्हणला त्या ते तो ಎಕ್ಸಾಮ್ ಕಾರ್ಡ್ त्याचं ಅಕಾಡೆಮಿಕ್ ಸೆಷನ್ ಅಂತೂ त्या ಪರ್ಮಿಷನ್ ವಿಚಾರಣೆ ಇಲ್ಲ ನಿಮಗೆ ನಾವು 10 ದಿವಸ ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಕೊಡ್ತೇವೆ ನೀವು ಅಷ್ಟರೊಳಗಡೆ NOC ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ ನಾವು ನಿಮಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ನಿಮಗೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ PhD ಬರ್ಬೋದು ತಾ ಆಕ್ಚುಲಿ ತೇಳಿ नायक त्या ते एक सर चालू कनोजिया सर म्हणे डॉक्टर कनोजिया सर म्हणे तो डायरी टेक्नॉलॉजीचा एक सर तेळीना मज्जत की केस अर्थुकला त्याला मैं मला IVRI मिस हो गया सर ये भी मिस हो गया तो मेरा गोल्डन अपॉर्चुनिटी मिस हो जाएगा मेरा सेकंड रँक मैंने ऑप्ट किया तेला त्याला आता टिंबल मना हाय तेळीना तुला आम्ही रिलॅक्सेशन इन सर्व्हिस म्हणे 10 days एक्स्ट्रा देसा तू गीता करसाशी तुला गोतो ते NOC आमदा हांडी दिये म्हणे ता युजली PhD डेप्युटेशन ला काही समस्या हन नाही आमचा पशुपालन इलाक्यात तर मज्जा टाइम आणतो कायसा एक समस्या झाली तर केला आमचा ग्राचार म्हणे म्हणाल अथवा की ताईचे एक चॅलेंजिंग कोणतं नाही तर हे म्हणजे मग तेळीना ते डॉक्टर कनोजियाचा एक ग्रेसफुल 10 days एक्सटेन्शन हांवें मला परमिशन NOC मिळला मग आता लास्ट किती झाला म्हणजे मला केई हे पुरा ऐकेली नाही एडिशनल डायरेक्टर पुरा ऐकेली नसली तर सब्जेक्ट माझं नॉट रिलेटेड टू फील्ड म्हणजे फील्ड आला सुटेबल सब्जेक्ट नो आहे माझं बायोकेमिस्ट्री हे रिसर्च ओरिएंटेड सब्जेक्ट म्हणजे आम्ही देन नाही म्हणे एक प्रॉब्लेम कमी आली मग मी किती केलं तर मग मला लॉस ऑफ पे द्या एटलिस्ट विदाउट पे लिव्ह विदाउट पे दे म्हणे तसा केली ताई तेही मला दिदली नसली कुठल्या टाइमाला तर तू किती येसच म्हणे किती गॅरंटी तू युनिव्हर्सिटी जॉईन असेल म्हणे तनाका किती आमदा किती यूस डिपार्टमेंट आला तू PhD करणे म्हणे पुरा प्रॉब्लेम केली तर मग लॉस ऑफ पे देवा म्हणीसे ऍक्च्युली तिला म्हणजे त्या गव्हर्नमेंटाला लॉस मग मी हे पुरा लेवलांत नाही म्हणे प्रिन्सिपल सेक्रेटरीला डायरेक्ट जाऊन विचारला सर ते हा प्रिन्सिपल सेक्रेटरी तेडला ऐकू चावला म्हणे सलेला प्रिन्सिपल सेक्रेटरी तो पंजाबाचं ओके का पंजाब एक इंटरेस्टिंग झाला सला त्या इन्सिडेंट तर मला एठा पुरा मस्त
मस्त एका 2 months माझं परमिशनासाठी मी आपदायला त्या एनिमल हस्बंडरी पार्ट तर मला मिळलीच नाही ते आई केली नाही हे पर एक 2 महिन्यात तर एक इन्स्टिट्यूट मिस झाला तर एक सॅड पार्ट आता हेही मिस आहे ना जे म्हणे ते करायला ते चावला समजावून विचारला तो तेळीने म्हणला ना यू आर फ्रॉम कर्नाटक दिस करनाल पंजाब होता है तुम्हें वहाँ मुश्किल होगा म्हणे पुरा विचारलं म्हणला तेटला मी म्हणला नो सर मला आता काय प्रॉब्लेम नाही मी माझं MVSC जबलपुरांतूच केलेला मला आता प्रॉब्लेम नाही तू किल्ला अशा तुला इथलाही जायला किल्ला आता टिंबा क्वेश्चन विचारला ना तेडला मला मस्त बेजार झाला सला इथला म्हणे 2 months माझं स्ट्रगल झाला परमिशन प्रोसिजर मग ते चावला मग लास्टला फ्रस्ट्रेट झाला सला मस्त हे तेटला मी म्हणलं हे मला कर्नाटक हा तुला परमिशन दिली का म्हणजे तुझा टाइम उतरला नाही का एक IVRA तेळेने विचारला ना प्रिन्सिपल से यश तुला लेट झाला नाही का हेला ज्वाइन करायला मैं परमिशन नहीं सर मुझे करनाल के लोगों ने हेल्प किया पर कर्नाटका वालों ने नहीं किया पंजाब के लोगों ने हेल्प किया तब मैं एक सेंटेन्स पंजाब तो त्याला फील झाला तिला म्हणे तो पंजाब ओरिजिनली हीच चावला तर म्हणे चावला म्हणे सरने म्हणते मला कळला ही फ्रॉम पंजाबी म्हणे कल्पना चावला शी इज फ्रॉम करनाल सगळी तर मला तो एक सेंटेन्स काय होतात ते टाइम फ्रस्ट्रेशन आहे सर पंजाबी लोगों ने हेल्प किया पर कर्नाटक वालों ने कैसा था म्हणे 2 monthsचा फ्रस्ट्रेशन तेडला त्याला तर काय सडन चेंज झाला तो ठीक है अभी लॉस ऑफ पे दूंगा परमिशन हम खुश हो ठीक है सर मग ते एडिशनल डायरेक्टर लॉस ऑफ पे बना दो इसका पेपर म्हणे मग 2 दिवसांत माझं तर झाला मला परमिशन मिळला मग तर रिलिव्हिंग प्रोसिजर होऊन त्या गेला तेडला ते केस वर्कर पुरा असले त्याची मी बेसोंगेन सोडला सला त्या स्टेप कसे आमचं डिपार्टमेंट एनिमल हस्बंडरी त्या स्टेप साक बेसोनी 2 ದಿವಸ त्याची वेट ಕರಿಸಲ್ಲ ತೆಡ್ಲ ಇಲ್ಲಿ ತಿ ಕೇಸ್ ವರ್ಕರ ಇಲ್ಲೇನು ತಪಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಈಗ ತಪಸ್ ಒಂದೇ ಬಾಕಿ ಇದೆ ಈಗ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ पण ते हे 2 महिन्याचा मी सर्कस केला म्हणे म्हणला सर्कस झाला अपद झाला फ्रस्ट्रेशन झाला बेजार झाला तर एक पार्ट ते इडी ते 2 महिने सर्कस आणतो ते हसलेली केस वर्कर ते हसवेचे वेटनरी सिनियर्स पूरा परिचय झाला सर तर मग हाय एक नमूने इंडायरेक्ट ಅವನೇ ಲಾಭ झाला मग आम्हाला हेल्प झाला त्या कर्नालला गेला त्या 3 वर्ष PhD कर्नाल किता म्हणे NDRI इंतू IVRI म्हणा त्या टिंब ಈಸಿ ಫ್ಲೆಕ್ಸಿಬಿಲಿಟೀಸ್ ಅಸ PhD ಟಿಂಬ ಕರಿಕ್ಯುಲಮ್ ಅಂತು ತೆಂತು ಪರ ಫ್ಲೆಕ್ಸಿಬಿಲಿಟಿ देसती पण NDRI इंतू स्ट्रिक्ट त्या 8 वरेंदा क्लास सुरू झालेला 5 वरे खुद 8 वरे क्लास असती तसं स्ट्रिक्ट झाला ता एक टिंब म्हणे स्टुडंट हायला वापस 5 वर्ष जॉब करणे ता एक टिंब कष्ट झाला सर मग माझं गाईड डॉक्टर धीर सिंग म्हणे तो मस्त हो त्याचा वर्किंग स्टाईल की त्यामुळे आदित्यवार यावाची संडे यावाची लॅबला रजा तरी यावाची तसं झालं तरी मग आता झालं PhD ते तो इशड आहे तो मस्त अव्वल गाईड तो ऍक्च्युली मस्त नॉलेजेबल पण स्ट्रिक्ट म्हणे मस्त स्ट्रिक्ट जोर करायचं म्हणे ಒಟ್ಟು जोरू करायचं ते आमचं लॅब मीटिंग पुरा असली त्याला रिझल्ट पुरा आयला नाही ते समान जोर करायचं तसं आता एक एक्सपिरियन्स तेडला 3 वर्ष 5 वर्ष का आता PhD म्हणे नाही PhD ऍक्च्युली आमचं वेचस रिसर्च आम्ही तुमचे तुम्ही पण माझा टाइम मला 3 वर्ष दिला मी गव्हर्नमेंट आणटी केलं म्हणजे ते आणतो झाला कम्प्लीट झाला मग आता तिंबा गाईडाला टेन्शनच आहे ह्याच इन सर्व्हिस झालेल्या वेळण्या तर माझं गाईड मस्त स्ट्रिक्ट झालेला तेळीना अवल जोर करसलो तो काहीतरी मिस्टेक झालं ते पण त्याला एक सला ही अवल काम करसे म्हणे सला म्हणजे मी एक त्या ಕೆಲವು ಮೆಷಿನ್ आमची लॅबाची ಮೆಷಿನ್ त्या स्टुडंट्सांचा मेंटॅलिटी कशी असेल म्हणजे ती रात्री काम करसाली 2 ಗಂಟೆ रात्री वेरे लॅबांसावनी काम पुरा करसाली माझं तर तसं नाही मी 10 ಗಂಟೆನ निद्दावेचा माझं मी किता करसाल आता लॅब की आमचं देसाली ते घेऊन 4 ಗಂಟೆಯಿಂದ त्या रन असाला माझं इन्स्ट्रुमेंट PCR म्हणे कसे पुरा रन करसाला तेडला एकदा माझं गाईड आयला सर 6 ಗಂಟೆಯಿಂದ उजडता तर ओपन से त्या वॉशरूम आला जाता हे कोडी लॅब इथले लोक ओपन केले मग तू का
म्हणून वापस गेलो होतो तसं. म्हळे ते टाइम अंत किती हसाला म्हळे मी 6 गंटेंदा 4 गंटेंदा पुरा लॅबाला जायचं वेण्या त्या कोणीच हसत नाही ಫ್ರೀಸ್ ಅಸಲ್ಲ ತಾ ಮೆಷಿನ್ ಕ್ಯೂ ನೀನಾದ್ಮೇಲೆ ನಾನು ಮಣ್ಣಿ ತಸಸಲ್ಲ ತಾ ಮಾಲಾಚೆ ಆಸಿಫ್ ಸಲ ತಾಯಕ್ ನಾವು ಫ್ರೀ ಸಲ ಮಣ್ಣಿ ವೆಗಳಿಂದ ಹಿತಾಯಕ್ ನಮ್ಮ ಅನುಕೂಲ ಮೇ ಮಧ್ಯ ತೆನ್ಸೆ ಕ್ಯೂ ತೆಡ್ಲ ಮಾಲ ಕಳ್ಳ ಕಿಲ್ಲ ಲೊಕ್ಕರಿ ಉಟ್ಟವ ಮಣಿ ಇಲ್ಲ ಮಳ್ಳಿ ತೆಡ್ಲ ತೆನ್ಸ ಕಳ್ಳ ತೆಂದ ती रात्री पुरा काम करसली माझी वेगळी फ्रेंड्स 2 गंटे पण असं 4 गंटेंदा उठायला त्यांना नाही तसं तायकनं मला हेल्प झाला मग PhD झाला तसं PhD करणार आता मस्त आवडला एक्सपिरियन्स केला म्हणजे आता प्रीमियर इन्स्टिट्यूट इंडियाचा त्या हसल्याला एक्सपिरियन्स मग त्या वेटरनरी मात्र नाही डैरी स्टुडंट्स असली मग जनरल BSc ची स्टुडंट त्या असली तर कॉन्टॅक्ट मस्त झाला हाय मग मला जबलपुराची फ्रेंड्स मे म्हणला आणि मला ज्युनियर सलेली क्लासमेट झाली भारी आवड ते मग माझे रूम मला सुद्धा वेला मला त्या क्वार्टर सुद्धा वेला ते आम्ही आईला घेऊन गेला ती आईशी माझी सली 3 वर्ष मासं त्याचं ही उभा पुटी मग कष्ट झाला सला पण आईशी माझी हे मध्य याच्या तुमचा एक कौटुंबिक याच्या दद्दाशी तो विषय तो त्याला आईला ते दद्दाशी 2010 ಅಂತೂ माझा जॉब ಸೇರೋನಿ 4 महिने हंतष्टेनी माझा दद्दाशी डेथ झाला त्यामुळे एज रिलेटेड रिझन हेमरेज म्हणली डॉक्टर पण तेडला त्याचा ऍक्टिव्हिटी सुन झाला सर एज हंत म्हणणी त्याचा डेथ झाला मग काय करायला झालं नाही मग आता जॉब अनसताची 4 महिने झालेले इथल्याची मेसेरोनी म्हणजे त्याला सेटल्ड फिलिंग आयला सेरा माझ्या चेडीला जॉब झाला काय ತೊಂದ್ರೆ ನತ್ಲ मग घराशी सल्ली अक्काशी दोघा अक्काशी मला ती आधीची वराड होऊन BVSC शिकताना वराड होऊन आकाश नसली त्याला मे IAS आली मग माझा अण्णाशी दिनेश हेब्बार म्हणजे तो मेंटली वीक वाईबर त्याचा टीम होता मग काय करायला हन्नातल्याला इथला डॅमेज झाला त्याचा ब्रेन म्हणजे त्याचाही मग 2014 नंतर डेथ झाला त्याचा काय काम पुरा समस्या नसली मेंटली वीक तरी समस्या नसली त्याला ಕೆಲವು पुरा विशेष सिद्धी सल्ली आमचा डेट कोणत्या तरी अशा उदाहरणेಗೆ 1985 ಆಗಸ್ಟ್ 20 हे कोणता वारू म्हणला तर तो म्हणसाला पाहिजे तसाला स्पेशल गोंचाला पण तो मेंटली वीक झाला मग तुमना त्या आस्ती पास्ती आस्ती मे BVSC शिकत अंदाची दद्दानश पळावेला नाही म्हणे विकून सोडली सर म्हणजे हॉस्पिटल ते शांत आस्ती घरही तसे ते समजची पक्कद एक हेला कोंकणेला सत्येंद्र शेणई म्हणी तेळला आम्ही विकेली तेचही तेಳಿನೇ आमदा ಹೆಲ್ಪ್ केला तेಳಿಂಕಿತ ಮಳ್ಳನ ನಾವು ನೀವು ಆಸ್ತಿ ಮಾರಿದ್ರುನು ಮನೆ ನಮಗೆ ಕೊಟ್ರುನು ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಬಹುದು ಬೇಕಾದ್ರೆ ಬಂದು ಹೋಗ್ತಾ ಇರಬಹುದು ಅದು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅವನಿ ಮಳ್ಳ ತಾಯಿ ಏಕ ನಮ್ಮನ್ನ ಹೆಲ್ಪ್ ತಾಯಿ ತಾಮಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಆಯ್ಯೆಲ್ಲ ಬೇಜಾರ ಅಸಲ गाव सोडा वातावरण सोडणी आम्ही आस्ती विकेली मे BVSC करता म्हळे 2007-8 ते टाइम ते उपरांत आई 2014 वेरी ते घरांत एकलीच झाली म्हणजे आमदा हॉस्पिटल मिस झाला नाही तर सत्येंद्र शेणई त्याचा हेल्प म्हणे म्हणा नेबर मग मी हासन अनसत त्या पाणी करंट जायचं पुरा समस्या होऊ लागले म्हणजे येता आईला मी एकली राहायला कष्ट मासमाची आई म्हणजे मग हासनाला त्याला नेलेली तेच तर वेरी मी एकली रूम आणलेली मग आई येई मासमाईल मग माझं पर्सनल लाईफ मी सिंगल सवायची मी एकलीच सवायची वराड हा मला हेची इंटरेस्ट सिंगल सवायची म्हणजे हे माझं चॉईस आणतो मी सिंगल सवायची हे रिझन आणते कोणत्या तरी हे माझं ऐके हिंदू एक ब्रह्मचर्य आणि हेच एक साधन आहे रिलेटेड पैसे वैद्यकीय म्हणला तरी एक गोसेवा झाली गोसेवा करीत एक ब्रह्मचर्य पाळला कधी एक विषय मग 2014 ಪಸ್ಟ್ ಐಎ ಮಾಸ ಮಸ್ಸಲ್ಲಿ PhD करताय मैं करणार हेल्प अडिगे चला काय ತೊಂದ್ರೆ मला आम्ही मला की आईन हॉस्टेल ಅಂತ ಪುರ मिळलीनतली BVSC मिस करसाला आईला पण मी PhD शिकत IAS आली म्हणी दाखवची झाला चला मग एक्झामला जात आई मला जी
मावशी अवल हंतू म्हणी म्हणा म्हणे पुरा म्हणायचा ता पुरा चला ता नतला मला नाही ते BSc फस्ट फोन अंत मात्र सला डायरेक्ट काय नम्बर ಚಾನ್ಸ್ ಬಡಿ ಮನಾಗರ त्या ऍक्च्युअली किता हसाला बळे PhD करता वेगळी धक्कुटी पुरा हॉस्टेल आन्ससली मे कसा BVSc इंतु सला तसं तेडला ते की आप कितने लकी हो आपकी मम्मी आपके साथ नी तसा म्हटलं ता एक स्टेज होता ती मग त्यांचा डिफरंट स्टेजेस ती लहान असली ना तसं स्टेज ता एक PhDचा अनुभव आहे PhD मग ओव्हरऑल तर कर्नाल प्लेसची मस्त ब्युटिफुल तर पंजाब इन्फ्लुएन्साचं प्लेस त्या मस्त अवल खाणं अवल सुरेख लेडीज सुरेख जेंट्स पर्सनॅलिटी पुरा त्यांचे सुरेख मग ते वॉकिंग पुरा वॉकिंगाला ते एरियांत येसले कर्नाल आमचे कॅम्पस अवल कॅम्पस वॉकिंगाला येसली ती पंजाब ती ही येसली बाहेरची कर्नाल ही येसली ती पुरा त्यांचं त्या कसा पॅटर्न मिळे एठा वॉकिंगाला कोई नवरो बया को इतलाच जायचं ते बाळाला त्यांचं पुरा नाही यायचं नाही त्या कसं सिस्टम मिळे त्यांचे धाकुटे मिळे तर स्पोर्ट्स पर्सनॅलिटी त्यांचं कसे इनबिल्ट तर वॉकिंग करावं म्हणे त्यांचा हरियाणा पंजाबाचा फील्स आहे तसे त्या म्हणून त्यांचं आम्ही शिकावा म्हणे एका गुडू एका अवल तसं मग आई वॉकिंगाला जातं त्यांना पुरा पळायचली नवं जाणं तर मग त्या अक्रॉस इंडिया त्या शिकायला येसली ती नॉर्थ ईस्टाची ती पुरा वेगळ्या टाईप सुरेख चेडी पुरा आई फोटो पुरा काढणी घेसली मग आई आमच्या माझे घराला माझे फ्रेंड्स पुरा येसली आईला हिंदी येण्यातला तरी एक नमुना त्यांना मजा हसला ते आई बेळे त्यांना फ्रेंड्स झाले सगळे माझी तर स्वतः एक नमुना एक्सपिरियन्स बिडार PhD झालं ते उपरांत तुम्ही किती गेली ते उपरांत मी वापस नारावीला चायला म्हणजे तुम्ही 12 रिलीज ते लेखीन ते उपरांत मग मी नारावीन तो 2 महिने काय ससाला ते नवे ओव्हर ए पीरियड ऑफ 10 वर्क 8 वर्क झाली सली त्या लॅब आधी आयलेले उपष्टी तेडला नारावी मस्त चेंज झालं चला ते 8 वर्कांत मोबाईल आयला सला स्मार्टफोन तर पुरा झाला सला मग ते उपरांत मला ट्रान्सफर झाला कोयला फॉर्म ಜಾನುವಾರು ಸಂವರ್ಧನೆ ಮತ್ತು ತರಬೇತಿ ಕೇಂದ್ರ ಕೊಯ್ಲಾಲ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ झाला त्या मी 4 वर्ष काम केला सर त्या कोयलाचं काही स्पेशल त्या इतका मोठा फॉर्म असे तर खाली खाली एकदम मने सांगतो खाली मळे त्या कुक्कुटा हेसे ಕೋಳಿ मग मलनाड गिड्डा साकाಣಿಕೆ मग हंदी साकाಣಿಕೆ 3 विषय सतिया तर खाली मिळे त्या गुड्डासे मलनाड गिड्डा ब्रीडिंग स्टेशन म्हणे केली सतिया मलनाड गिड्डा तळी संवर्धने त्या कोणताही यशतेचा उद्देश तसा चेंज केलेला वेळण्या मलनाड गिड्डा सोडणी त्यांना क्रॉस ब्रीड हाडावेला हन्ना तर त्यांचा नियमावळीಗಳ प्रकार मग मलनाड गिड्डा इतले लेवल अंतू पळावेला मिळत नाही तर त्याच मिळाल्या साधे उरता फेत्ता म्हणे आम्ही किता म्हणसा तर वेगळे वाण मिळत नाही कोयला फॉर्म अंतूची मिळायचं इतला ಒಟ್ಟು ಗತಿ ವೆರೈಟಿ होते ಯಶ मला ಗೊಂತು नाही ಫಾರ್ಮ್ सोडला त्या कोयला फॉर्म तेडला 300 सली मग मळे ता होरी ता पुरा ता मग ते ग्रेजिंग आला सोडावे सला चारावेला गाई जायचे ता मळे एक अव्वल देशी किता ता फील सला कोयला फॉर्म अंत मिळा सला मग चारावेचो गाई ऍक्च्युअली मलनाड गिड्डा यश आम्ही किता उरता फेत्ता म्हणे म्हणा आमचे घरांतू साकून त्यांना आम्हीची फीड घालला ते इतला त्याचा व्हॅल्यू नाही चारावेला जायवी मलनाडू गिड्डा म्हणजे ती उरता चारोनी जावनी तेडला किता लोकल दनद हालू अथवा सेगंडी तेडला मेडिसिनल व्हॅल्यूज त्यांना येवेची त्यांना घरांतू आम्ही फीड घालायचं त्याचा इतला काय त्याचा इतला एका मलनाड गिड्डाचा एका फॉर्म पळावेला म्हणे जायला कोणतरी तसला एका प्लेस ಅಭಿವೃದ್ಧಿ ತ್ಯಾಕಿಲ್ಲ ನಾಳೆ ವೆಗ್ಗಳ ಕಾಯಿರಲ್ಲ ಕೆಲವು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಅತಿ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಕೆಲವು ಟಿಂಬ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಅತಿ ಬೇರೆ ತಾ ಪುರ वेगळा विषय ता आम्ही बोलायचा अवलसे किला म्हणे मी ती नाही ता बोलायचं नाही ओव्हरऑल तिथला अवलसे मग पिगरी अवलसे हंदी साकारणिके हंदी पुरा साकारणिके मस्त बेडिकेसे त्या हंदी ता पुरा ओटा अवलसे वेडोळ काम केलेले प्लेस आते होमली एन्व्हायरमेंट झालेला मिळे त्या कोयला फार्म झालेला त्या ಒಟ್ಟು किती मनुष्य सामान्य काम करीत त्या एक 20 जण आउटसोर्स आणतो ते हेचा दनाचा सेगणी पुरा का
हा फॉर्म रिलेटेड. मग स्टाफ फोटो डेप्युटी डायरेक्टर सेरून एक 10 साली तेडला येशा ಕೆಲವು ರಿಟೈರ್ಡ್ झाले येशा मेच गेल नाही त्या खाली पोस्ट मस्त झाले सते येशा मग रिक्रुटमेंट हन नाही ता वेगळा पार्ट ता पण माझा ता कोयला फॉर्मचा एक मस्त अव्वल इडी वर्क प्लेस अंतू ते इतला अव्वल मिळे नाही पण असं तसं झाला असेल एक्सपिरियन्स. तर मग मला हे वेटरनरी कॉलेज अथणीला सिलेक्ट झाला असिस्टंट प्रोफेसर येशा मी अथणींचा 2 वर्ष खायला झाले डिसेंबरात ते अथणीचा म्हळे ओव्हर हे पुरा हे तेगडा हेगडा पुरा जाऊन अथणीला गेलेल्या वेळी मला तर कष्ट झाला नाही ऍडजस्ट व्हायला. ओव्हरऑल तर प्लेस पैस मस्त डेव्हलप्ड प्लेस काही नाही हे तिंबाल मागीण साल्याची त्या स्टुडंट्स अशें एडमिशन झालं असे अशा क्लास हंच ती मला टीचिंग फील्डला जायो म्हणून इंटरेस्ट झाला ता अशा झालं मजा असं झालं ते मग वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज अशा मी एडिशनल ते स्टाफ ऍडवायझर म्हणजे रोल घेतलं असे तर स्टुडंट्स ऍक्टिव्हिटीज पुरा करायचं जबाबदारी मला ते असंच आहे. मग माझं बायोकेमिस्ट्री हे तू मी काम करीस अशा माझा मी किती इंटरेस्ट झाला ते तुम्ही करीस काम म्हणजे एक समाधान आधी ती स्टार्टिंग मा समज झाली अथणीला आयली झाली त्याला मग मस्त एक हार्टच समस्या झाली ती एंजिओप्लास्टी एक त्या अथणीन तू लहान झालेल्या वेळी त्या अवस्थानातली त्यामध्ये मिरजाला जायचं महाराष्ट्र बॉर्डर त्या जाऊन इथं ट्रीटमेंट करायचं आयला. मग अथणींतून आता म्हणजे यश ती पुतुरांतूच ते मध्ये माझं पुतुरांत एक मी फ्लॅट परचेस केला डोळ आम्ही रेंटेड पुरा यश पुतुरांत ओन फ्लॅट आमचा म्हणजे काय ओव्हर 10 years डिसिजन घेवेला झाला एक घेवेचा का फ्लॅट मेकली सवेची मला किल्ला फ्लॅट म्हणजे माझा साला मग मला माझ्या फ्रेंड्स आई पुराटी फोर्स पंप केली याके फ्लॅट ಬೇಕು ಮಣಿಪುರಾಗ ಯಾಕೆ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಬೇಕು ಮಣಿಪುರ मग ते बेदस ಅಂತ कायसा हे तसा ते विषय ते तू माझ्या आई मात्र सगळं आईश मात्र मेची कांतरे हेल्थ इश्यूज झाला तर मेची ते म्हणजे वेगळी संशोधना तुमची झाली होत की सुमार विषय होते बघे वेगळे वेगळे प्रबंध मंडी आम्ही वेटरनरी रिलेटेड स्पेशलायझेशन कोण कोणतं तुम्ही माझं PhD टाइम अंतू युरिनरी मायक्रो RNA म्हणे का कसं म्हणे हे मेशीन तू सायलेंट हीट म्हणे आम्ही म्हणायचं मूक बेदे म्हणे तेंतू हीटाला येवायची मेशीचा हीटाला येवायचा कळत नाही वेगळं तसांची का त्यांचा नेचर वाईज सायलेंट हीट मूक बेदे गाईला ससा त्याचा बेदेचं लक्षण दिसत नाही म्हणजे त्या मस्त मेशी सवयची अशा कर्नाटकांतू आमच्या साऊथ केंद्रात एशा नाही कंबळ कोणाला मात्र MSc एशा कोणी साकितत नाही त्या प्लेसान मस्त एम्मे साकाणिके अधिक झालेला मग वेगळ्या प्लेसांत एम्मे साकाणिकेसे मस्त मेश तेहा तेंदा आता मस्त लॉस होता हीट एशा कळतानी मिस झाला तेंदा AI केला नाही ते कृतक गर्भधारण तर हीट मिस जाऊन तेंदा गर्भिणी हा नाही तर वेस्ट आणि त्याला एक मायक्रो RNA डिटेक्शन एक युरिन आणटी एक ते टाइम आणतो काहीतरी एकडे येसे का त्याचं संशोधन केलेलं आम्ही त्यामुळे येसे म्हणे कळला साला पण त्याचा किट प्रिपरेशन पुरा येता टाइम वेच झाला मला इथला ऑप्शन नसला तर ऍडव्हान्स्ड करीस त्याची त्यामुळे चाललं असते युरिन आणटी ते कोणी करायला मूत्र म्हणजे त्याला ते घेऊन तेंटी करायला ब्लड ते काढाव्याचं कष्ट म्हणजे ते युरिन आणटीच करावं म्हणे साला तर माझं PhDचं मग MVSC तू मी रिसर्च केलेला कोळीचा मोठे बाबतू तर जबलपूर कलर बर्ड्स म्हणे इतिहास तिथं जबलपूर तेचे मोठ्यांतू एशा योक पार्ट्स आहे धो आणि हळदी पार्ट हळदी पार्टांत मस्त फॅट कंटेंट तर फॅट उन्हा करीसा एक त्याला डाएट घालावायचं फॅट रिड्युसिंग डाएट तर हे घाला सला आमला मग अश्वगंधाचा पावडर करणे ते फीडाला मिक्स करायचं तर फीड खाऊन त्याचं योग कंटेंट उन्हा हसे का म्हणे पडावायचं तर उन्हा झाला असेल अराउंड 10-15% त्यामुळे कोणी एग खासती त्यांना तर योग फॅट उन्हा हसे त्याला एग तो कोलेस्ट्रॉल फ्री एग म्हणे डिझायनर एग म्हणे म्हणा ता कॉन्सेप्ट आता एशा मस्त त्यांचं चेंज झालं त्यामुळे 2010 केलं मस्त त्यांतून नवा संशोधन झालं हे असाला मग रिलेटेड केलं आम्ही रिव्ह्यूज लेवायचं सब्जेक्ट रिलेटेड मग ಟ್ರೈನಿಂಗ್ ದೇವೆಚ್ಚ ಕೆಲಸ ಕೊಯ್ಲ ಫಾರ್ಮ್ ಅಂತೂ ಮಸ್ತ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಆಕ್ಟಿವ್ ರೈತಾಂದ ತರಬೇತಿ ದನ ಸಾಕಾಣಿಕೆ ಕೋಳಿ ಸಾಕಾಣಿಕೆ ತೇಚ ತರಬೇತಿ ಇವರೆಲ್ಲ
मग किती रेडिओ टॉक केला से आकाशवाणी तसा पुरा एक्सटेन्शन ಎಷ್ಟು ಆಮ್ದ ಪುರ ये करावा ತಿಂಬ आमचे प्रोफेशनल ग्रोथला ता पुरा हंस म्हणजे ಒಟ್ಟು करिक्युलम अन बिझीच असं तसं वेगळा टॉक करायचा स्टुडंट्सांना केलं हे द्यायचं तसला पुरा ऍक्टिव्हिटीज असं ती लिहाण तुमचं साहित्य साहित्य पशु साहित्य आमचं कसं आहे वेटरनरी पशु साहित्य म्हणे ग्रुप ते वेटरनरी कोणी साहित्य लेवायचा तेंतू ಸೇರಲ್ಲ तेंतू मे ಕನ್ನಡ ಆರ್ಟಿಕಲ್ಸ್ ಪುರ ಮಸ್ತಲೆ ಹಂಸ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಇಲ್ಲ ಇತ್ಲ ಸಲ मग असाची ಕೆಲವು ಪುರ ಆರ್ಟಿಕಲ್ಸ್ ಇಲ್ಲ ಇತ್ಲಿ ಸತಿ एक आलू बात म्हणे एकले इतला साला आता आमचे चित्पावन आहे तुची घाला साला चित्पावनांचा तेंतुची घाला भार्गव ता माझं जबल बीदर ಅಂತ ಹಾಸ್ಟೆಲ್ಸ್ आता एक आलू बात म्हणे ತಿಂಡಿ देसली ते ಬಗ್ಗೆ ता जोक करनी घालेला आलू बात म्हणे एका मनो जोक साका मग आता नेक्स्ट एक आमचे पशु साहित्याला मोसरायणा म्हणे एक घातला साला मग एशा एक सध्या धारला साला आता ई संचिके ऑनलाईन 3 महिन्याला येदा येसे मग त्यांचा संमेलन हंससे आमचा कर्नाटक पशुवैद्य साहित्याचा तेडला परवा एक भैरप्प ಬಗ್ಗೆ एक ನಿಮ್ಮ ಮೆಚ್ಚಿದ ಕಥಾ ಇದು ಕಥೆ ಸಾಹಿತಿ ಅಥವಾ साहित्याದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು तेडला मी भैरप्पाचा म्हणला साला भैरप्पाचा मग आमचे घरा माझ्या अक्काशी अर्चना ती मस्त पुस्तक वाचिसले लहानपणी तेवढे मला इथं वाचायचा अभ्यास मग माझी क्लासमेट हायस्कूल आणतो रश्मी आर भट्ट म्हणे कली क्लासमेट माझी ती अशा दुबईनसे ती कन्नड पुस्तक मस्त त्या समजली ते आम्ही पुरे एक्सचेंज करणे वाचायच मग एशा इथे मला परवा एका गिफ्ट धाडलांचं ऑनलाईन अमेझॉन इंडिया आणतो धाडलांचे का तसं पुस्तक वाचायचं मस्त असे मग मी ट्रेन आणतो यंत एक पुस्तक असे परवा यंत सुधा मूर्तीचं महाश्वेता म्हणे एका कादंबरी म्हणजे तावल ट्रेन अंकिता करायचं नाही टाइमपास एशे धाकूट्यांच्या स्टुडंट्स अंदा ताम म्हणायचं तुम्ही वाचायचा अभ्यास ठेवून घ्या हो टिंबा म्हणे तिला वेळे नाही चिते आता म्हणजे शॉर्ट व्हिडिओज पळावायचा रील्स पळावायचा तू लिहाणा म्हणे मनांकर सती बद्दस पुस्तक वाचून इथं अशा गेला साठी म्हणणार म्हणजे ता पुरा टिंबाक करणे घ्यायचा तसा एक मग लिहानचा टिंबा आता फ्री करसे मग एकदम जीवनाला उत्साह देसे मग तुम्ही अशा डोळेशा तुमचं सर्व्हिस आणतो हे अशा आमचे अशा हेंतू अशा गोरवा बसवत हेंतू प्राथमिक त्यांना कोणकोणत्या समस्या असतात ती असं म्हणत गावांतू हळ्ळी हळ्ळींतू तर अशें कितें जालें अशें म्हणल्यार अपग्रेड जालें आसा ती अशें पुरा गायी कितें जालें अशें क्रॉस ब्रीडाला शिफ्ट जालें आसा ती तेडला क्रॉस ब्रीडाला शिफ्ट ಅಂತ तेडला तेंचा म्हळ्यार नॉर्मल आंटी ಹೆಚ್ಚು ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಹಯचा ಟೈಮ್ ಅಂತ ಕ್ರಾಸ್ ಬ್ರೀಡ್ ಅಂತ ಹೆಚ್ಚು ಹಾಲು ಹೆಚ್ಚು ಉತ್ಪಾದನೆ ಮಗ वर्खालयेदा करू हसा तेडला कितें आसा म्हळ्यार टिंबा इनफर्टिलिटी प्रॉब्लेम्स अधिक आसा ते त्यांचा हार्मोनल इंजेक्शन्स त्यांचा व्हेरिएशन ಅವನಿ इनफर्टिलिटी रिलेटेड ಕೆಲವು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ आसा ती तेला पुरा ट्रीटमेंट करायचा ता मस्त प्रॉब्लेम्स आसा फील्डांत इनफर्टिलिटी गायी उंतुजी ता पुरा हाय हे पुरा अपग्रेडेशन उपरांत टिंबा जालेले समस्या नॅचरल महान नाही अशा आर्टिफिशियल क्रॉस ब्रीड अधिक झाली सती ते वेण्या तसं म्हणजे ಹೆಚ್ಚು ಹಾಲು म्हणजे झालं टिंबा त्याचा समस्या आईस असती ते ता यशा ता एक समस्या मग रिलेटेड समस्या म्हणे ते टाइमान येन्स असते नॉर्मल तुमच्या फील्डांत तुम्ही सर्व्हिस त्यांना अनेक समस्यामुळे अधिक गैनकॉलॉजी कांजी फाडू कांजी उंतुजी ताची मेन मग वेगळा खान्ना ही ता पुरा नॉर्मल आवगे हे चॅलेंजिंग समस्या अशा मनशांच्या त्यांना जोर येतो अथवा शीत येतो असा विषय ट्रीटमेंट पुरा ससे बंजी हेरಕೊಂಡು मग ते अशा वराडके तर ससे म्हणे अथवा कोणता जंबार ससे म्हणजे ते मस्त ते उरलेला घालसते भात घालसते ता पुरा त्याला सुटन नाही गाय त्याचा आहार नो आहे सुटन नाही त्याला ता हे ता पुरा समता मस्त समस्या आहे तसलाची मस्त केस आहे वेसलेली मग हे असाला मग काही चॅलेंजिंग म्हणे हे गायनकॉलॉजी पार्ट आता इनफर्टिलिटी त्याचा इन्सेमिनेशन मग हार्मोनल ट्रीटमेंट ता मस्त चॅलेंजिंग झालेला वेगळा मग पुरा नॉर्मल रुटीन मग मी ऑपरेशन कोणताही करीत नसला माझे असिस्टंट डायरेक्टरला म्हणून सुटला त्याचं एनरूट जास्त झाला तो त्याच्या घराला जाणता हेब्रीला जायचं नारावी एಣ್ಣೆ सला त्याला मी म्हणसाला एल्ली म्हणजे तो त्याला आता तो ट्रीट करसाला
मग वेटरनरी डॉक्टरांचा ओट्टू मला मस्त ते ग्रुपांतू मला मस्त जन हेल्प केली सती नेबरिंग ट्रीटमेंटांचो तू आता वेगळा एडमिनिस्ट्रेटिव्ह त्या मस्त समस्या असती तेंतू तरी वेटरनरी डॉक्टरांतू मग ओव्हरऑल माझं एक मी एठा जबलपुरान शिकेला त्या शिकेला झालेल्या वेळण्या ओव्हरऑल अक्रॉस इंडिया मला वेटरनरी डॉक्टर परिचय सती म्हणजे म्हणाव्यार मेशा नागालँडाला मला टूर करावा म्हणजे झाला ते मला त्या गोंसाले वेटरनरी डॉक्टर हेल्प करसती अकोमोडेशन व्यवस्था पुरा करसती तर स्वतः एक नवं माझं हे पुरा केलेल्या वेळणे लाभ म्हणे म्हणार मग ओव्हरऑल वेटरनरी ग्रुप लहान असावेचा अशा एका भारत देशांत 50,000 सतीरा वेटरनरी डॉक्टर कर्नाटकांतू 5,000 सतीरा मग आता ते इंटरलिंक मस्त असे कम्युनिटी आमचा ग्रुप पुरा असे वेटरनरी व्हॉट्सअप आहे त्यांचं पुरा हेल्प मस्त असे म्हणजे पर्सनल हेल्पही करतीरा अथवा जॉबाचा मस्त करसती म्हणजे वेगळे जॉब अंतू ते किती असे मिळे इंजिनियरिंग मेडिकल अंतू क्लास अंतू कोणी सती म्हणित त्यांना गोंस असत नाही मस्त जान असत त्यांचा क्लासमेट्सची ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಸಂಬಂಧ ಮಳೆ त्या मस्त जॉन्स असत त्यांना साध्य नाही आमचं वेटरनरी लहान क्लोज आमच्या साधारण कर्नाटकांचा साधारण वेटरनरी गोंचलची म्हणे म्हणावे सिनियर ज्युनियर मस्त सिनियर ते गोंच आता एक मस्त लाभ इवन एशा मला एका गुजरातला जाया एशा म्हणजे झाला तरी त्यांचा कोणतरी परिचयाचं वेटरनरी डॉक्टर मला खंडित हेल्प एक लहान एका फॅमिली सांगा वेटरनरी म्हणजे एक हेल्प होता तुमदा आता तेंतू बेंगळूरचा युनिव्हर्सिटी चुकलना एक लेखाला अव्वल म्हणी सावडत नाही केशा हे वैड आगी इंडिया तू जा नाही ते तिथला बेंगळूर मला जबलपुरा जायला धैर्य बीदर गेले मग बीदर अंत गेलेले मला कसं से एक्झॅक्टली इंडिया मग तेच परवा मला एक पीएचडीचा थीसिस बेस्ट पीएचडी थीसिस अवॉर्ड मिळाला तर मी पाटणा अंतू मी गेला सला इंडियन वेटनरी असोसिएशन आणि पाटणा वेटनरी कॉलेज त्यांचा संयुक्त आश्रयದಲ್ಲಿ झालेला तो प्रोग्राम ते प्रोग्राम मला गेला सला ते प्रोग्राम अंतू माझा क्लासमेट राजीव रंजन सिंग म्हणी तो बिहार अंतेशा काम करिसे जॉब करिसे ते समय मला सला मी अवॉर्ड घेवेला मी येवेस मग 4 दिवस मला बिहार टूर करावा नाही ते माझे फ्लाईटचे पैसे भरत नाही ते वेस्ट असे मी अवॉर्डला इतलं दूर तेळीना ते पुरा पाप गया टूर झाला मग त्या राजगीर पुरा प्लॅन करली मस्त जन वेगळी सिनियर्स बीदरान शिकेली बिहारान शिकेली सवेची ती पुरा आयली सली ती पुरा मला बिहार टूर करून सोडली पाप त्यांचा मग त्यांचं कॉलेजचं अकोमोडेशन पुरा व्यवस्था झाली म्हणजे अकोमोडेशनचं काही तोंदर नसला पण टूर आम्ही सेल्फ करायचं सेल्फ तेही पाप त्यांचे कारांतून नेली मला तसं आता मस्त अवल झाला त्यांच्या घराला आज गेला आता पुरा तुमना मोग वेगळे अवघे पुरस्कार मिळलेले ते अवघे टीम हाय तापुरा आम्ही पेपर प्रेझेंटेशन म्हणीस असे आमचे संमेलन आणतो त्याचे कॉन्फरन्स वेटरनरी रिलेटेड त्यातला बेस्ट पेपर अवॉर्ड म्हणी मिळासे म्हणजे अव्वलला कोणी प्रेझेंट करसती त्यात तुमचं संशोधन कसं असे प्रेझेंटेशन कसं असे टाइमली कोण प्रेझेंट करसे ते विषय तू पुरा आता प्रेझेंटेशन मिळासे मग बेस्ट पोस्टर म्हणीस असे एकोदा तर पोस्टर आणतो करणे एक्सप्लेन करावा तसंच असे मग आम्ही केलं बुक लिहांचं बुक चॅप्टर म्हणी बुक लिहावेसे तापुरा तेंतू केलं पुरा अवॉर्ड मिळासे तेंतू केलं बेस्ट मग वुमेन सायंटिस्ट म्हणे लेडीजांना मिळासे मग आमचं इंडियन असोसिएशन ऑफ वुमेन वेटनरियन्स म्हणीसे आमचं लेडी वेटनरियन्सांचं एक इंडियाचा ग्रुप त्याचाही मेंबर होऊन घ्यायचा त्यांचा एका नॅशनल लेवल कॉन्फरन्स झाला सला एका भोपालान झाला सला मग एक नागपुरान झाला सला तेडला मी कर्नाटक पार्टाचा कन्व्हिनर होऊन गेली सला राज्य संचालक करून तेडला तसा मी रिप्रेझेंट केला सला दोनदा तसला पुरा ऍक्टिव्हिटीज सोशल ऍक्टिव्हिटीज हा मगाशी सुरूला योजना करीशी आम्ही फॉरेनांसो त्या संशोधना करत आम्हाला अशा टिंबही बेजार आम्हाला अशा बेजार बीबीएससी एमबीएससी अंतष्टीने मला एकदा सावडीला सला मला फॉरेन जायवा सला माझी अवघी रिलेटिव्स पुरा माझा काकाशी कुवैत आणतो डॉक्टर गोविंद हेब्बार तो त्या मी जायो फॉरेन आणतो पण तेडला साला अशा मला तर टिंबाई इंटरेस्ट नाही मग असं पुरा हंत हंत प्रोग्रेस हंत सावडसे गावान सवयचं आयसोलेटेड हाऊस हे पुरा हे मला तर अशा आठवत नाही मी तो फॉरेन आलोचन केला साला गेला अशा हे एकदम लहान कम्युनिटी पशु वेटनरी मग अवघी अवघ्यांदा हेल्प करतात अशा हे वेटनरी तू
आमचे चित्पावनान तू डॉक्टर हरीश तामनकर मग डॉक्टर गिरीश फडके ते पुरा मला हेल्प केली सती मग डॉक्टर वसंत डोंगरे म्हणे नारावीचे आळदंगडीन स्टेईंग अकोमोडेशन ಅಂತ पुरा पापा तेणे मला हेल्प केली सती तसं मस्त हेल्प करसते अवगी मग माझा एक सीनियर कलीग गदग ಅಂತ ವೆಟನರಿ ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ಶಿವಕುಮಾರ್ ರೆಡ್ಡಾರ್ ಮಣಿ तेला कारकळ ಅಂತ एडमिशन आहे असाल त्याचे बोर्ड रेसिडेन्शियल स्कूल ಅಂತ करायचे आधी त्याला एका हे ಕಾರ್ಕಳ ಕಸಸೆ ಹೇಗುಂಟು ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ಮಣಿ ತೆಡ್ಲ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಾರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಕಾರ್ಕಳದಲ್ಲಿರೋ ವೆಟನರಿ ಡಾಕ್ಟರ್ ನನಗೆ ಹೇಳಿ ಮೇಡಮ್ ಮಣಿ ಮಳ ಅನ್ಸಲ್ಲ ಮೇಮಳ ಅಥಣಿ ಅನ್ಸಲ್ಲ ಮಾಲ ಏವೆಲ್ಲ ತೆಡ್ಲ ಮೇ ಡಾಕ್ಟರ್ ಹರೀಶ್ ತಾಮನ್ಕರ್ಲ तेळीन त्याला पुरा त्याला इडी ಕಾರ್ಕಳ ಅಂತ ಇಡಿಸೋದು त्याला ಭಾರಿ ಖುಷಿ झाला मग ते ರೆಡಾರ್ ಸರ್ला ಏನು ಎಷ್ಟು ಅವರದ್ದು ಟೈಮ್ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಕೊಟ್ರು ಎಲ್ಲ ಅವರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು तेडला मला आता हेल्प कसा गडी बस खुशी झाला पुरा झाला पुरा एक विषय बळे एक लहान कम्युनिटी झालेल्या वेळी हेल्पिंग मस्त विषय मग गोंतू ही ससय एकला पुरा एक चान्स मडी म्हणावेर याचा मग एक विषय मी ऐकला किल्ला मध्ये पंजाबाची मनुष्य अत्यंत बुद्धिमंत मग ती टॉल अव्वल सुरेख हाय वेला त्या ते भयंकर लोणी खासके गायचा म्हणे ऐकला तू ते बघ लोणी खाल्लेलं अव्वल हे लोणी खाल्लेला बुद्धवंत म्हणे पक्ष त्यांचा हेफ्टी पर्सनॅलिटी त्यांचा फिटनेसला ती मस्त हे त्यांचं म्हणे ती देशी घी म्हणी ते स्पेशली हरियाणाची स्पोर्ट्स पर्सनॅलिटी पंजाब हरियाणा ते तुपाची खास होती डायरेक्ट त्यांना आता जिरस आहे म्हणजे तिथला ती एक्सरसाइज करतात आता लोणी खावणीची म्हणे ना लोणी खाल्लं तर डोमळ काही मात्र पण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मग मेन त्यांचं पंजाब लँड अव्वाला किता घाला तरी अव्वल तिथला अव्वाला लँड आता एका म्हणजे त्यांना रिच करतात रिच पुरा बेसिकली दे आर व्हेरी रिच पंजाब हरियाणा लुधियाना ता बेल्ट कर्नाल बेल्ट इवन ता हरियाणा तरी ता पंजाब सवेचा बेल्ट रिच बेल्ट सवेचा पण एश्या किती झाली सती म्हणजे ती पंजाबची मनुष्य तिकडा कॅनडाला वाल हे करीसती मस्त कॅनडा म्हणी ते हा जायचं ओला उतोरी सायसती म्हणजे किती ती मस्त फॉरेनला कॅनडा जायचं त्यांचा कॅनडा जाणाय यश तसं किती केली सती तर त्यांची वाडी त्यांचा गद्दे पुरा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सोडली सती पण यश टिंबात फलवत्ते त्यांचा हा म्हणजे श्रम उणा झाले सती फॉरेन झाले यश टिंबा त्यांचा उणा झाला ओव्हरऑल त्यांचा स्पोर्ट्स पर्सनॅलिटी मग इवन पर्सनॅलिटी वैसे मस्त सुरेख पर्सन म्हणजे ती पंजाब लेडीज मस्त सुरेख म्हणे म्हणाले तसा पुरा तुम्ही ते अमृतसर आणि पुरा गेली ते टाइम कर्नाल फूड त्या मेन पनीर त्या गाई मेशी अत्यद्भुत गो उत्पन्न मेन त्या मेशी अधिक गाई पक्ष सहीवाल म्हणे ती अव्वल दूध देवाची गाय देसी गाई पुरा अधिक साला त्या ते मेशीन तू सुमार व्हेरायटीज होत नको आमचं कंबळा कोण असावे यशा आमचं साऊथ केंद्र हेच साऊथ केंद्र रिजन आमचं छायवेचं मेशी ती त्याची मुर्रा म्हणी सती त्याचं ओरिजिन पंजाब त्यो मुर्रा हिंडी सती धारवाड राजस्थान सॉरी रायचूर तेगडाई पुरा मुर्रा मग सुरती म्हणी सती त्याचं हे कोंबूस असं मग जाफरबादी म्हणे गुजराताचं असं त्याचा कोंबू असा वीणी तसं एम्मे एटा दक्षिण कन्नड ಅಂತ ಎಮ್ಮೆ ನಾಕ म्हणे म्हणायचं लेडीज आई ಎಂಕ್ಲೆ ಗಾಪು ಜಾವು वेदरला सूट नाही की दूध देन नाही हाय त्यांना किती मिळे त्यांचा हे नाही बेवरू ग्रंथीಗಳು त्यांना आधी ता फळला कॉन्सेप्ट यशा ता पडला म्हणे नाही साऊथ केंद्रात म्हणणी तर यशा कोण कंबळा कोण मात्र सीमित झाले मग ना काम द मेशी म्हणे अवघी सोड सोडली सती तसं गाईतला सुलभ नव्हे गाईतल्या मग लेडीज फोंजो नकळे गावंद ಮೇಡಮ್ ಇಂದ ಮಣಿ ಮಾಲಲ್ಲ ಮಸ್ತ್ ಜನ ಇಂದ ಬೋರ್ಡ್ पण आधी आधी पण मेशी सल्ला तुमच्या उस्मानात माझे घर आमच्या मेशी सली आईला मेशी गाईपुरा मस्त इंटरेस्ट ताची एका
एक त्यांचं मेशीला एक वॅलोईंग ताचे ते त्यांना पाणी पाणी पर इंटरेस्ट कसला प्ले सेशन विषय नाही पडला म्हणे गेला असे मग हे कष्ट साकावेला म्हणे ताई मग आमचे वेदरला इथलं सुटेबल म्हणणे तसा ಒಟ್ಟು तुमचे हे सर्व्हिसान तू मस्त अनुभव घेतलेली मस्त तुमचे हे प्रशस्ती घेतलेली आता कोणत्या विषयान तुझी अशा तुम्ही हे अनुभव आले आमच्या युवजनतेला म्हणावचा अशा उदाहरण तुमचे पशु चिकित्सेन तुझी हे बय्याकंधा अवकाश कशासाठी हे ಬಗ್ಗೆ म्हणावा म्हणजे यशास्य काळा हे लेडीज उणा येसली पेट यशा तसा नाहीची यशा इक्वल स्ट्रेंथ से यशा क्लासान तुम्ही पळायला ते सेडी बोर्डेंचे स्ट्रेंथ इक्वल से ता यशा नाहीची तसा कॉन्सेप्ट लेडीज अंदा का ता प्रॉब्लेम नाही मस्त लेडीज ओन क्लिनिक रन करसते इवन ಕೆಲವು ಪೆಟ್ ಕ್ಲಿನಿಕ್ आता सुनेन समाजारांचा 24 hours पेट क्लिनिक्स रन करीसते लेडीज एलोन मग हेंचा लार्ज एनिमल ट्रीटमेंट सर्जरीज पूरा करसते सिझेरियन पूरा लेडीज करसते ऐसा तुम्ही म्हणत सांगते सिझेरियन ऐसा मनुष्याला प्राण्यांदा किती झालं असला म्हळे आमचे मनांतू किती असे म्हळे वेटरनरी डॉक्टर काय इथला काय बॅक हेन तुसती बॅक आणसती काय करीतात नाही म्हणे एक कॉन्सेप्ट से पण तसा नाही ता वेटरनरी तो मस्त हसे आमचेच हॉस्पिटल तो एक गाईला क्रॉस ब्रीड जर्सी क्रॉस झाली ती त्याचा डिलिव्हरी झाला नाही तर हे पोझिशन समानातला टिंबा प्रॉब्लेम झाला असला त्याला सिझेरियन माझा क्लासमेट एक डॉक्टर नितीन प्रभू म्हणे सिझेरियन केला तर सर्वाईव्ह झाली ती त्याला मी कोयलांच झाला ते वेळी किती झाला म्हणे ते हा इडी हॉस्पिटलचा कोणालाही गोंतूनातला सिझेरियन से एनिमल्स आला एक नवं कॉन्सेप्ट येता किती झाला म्हणे वेटरनरीचं हेच शिफ्ट असं झाला त्याला वेटरनरी डॉक्टरचा रोल शिफ्ट असं झाला मग मी त्याला तर मला कळलं नाही हॉस्पिटल जातात आवगी म्हणली नितीन प्रभू हागे ಮಾಡಿದ್ರಂತೆ मग त्याला म्हणला इडी वेटरनरी ವ್ಯೂ ನೇ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ನೀವು ಬಂದು तसा म्हणे तसाच आहे वेटरनरी डॉक्टरांचा आधी ते कायसा आयली कायसा करसली म्हणे सला तसं नाही मस्त जनाही मला म्हणली सते तेमवेण्याची माझी गाय उरली तेमवेण्याची आमचं हे झाला म्हणजे वेटरनरी डॉक्टर मग यशा तसा नाही दिले सारखं पिक्चर यशा अवघेंदा कळलास वेटरनरी डॉक्टर मस्त काम करसती मग त्यांचा हेल्प हवं सोसायटीला म्हणे तर पुरा कळलास मग असं ती डिफरंट सर्जरीज पुरा करू लागली सती यशा म्हणणी पुरा यशा व्ह्यू चेंज झाला यशा काय का तोंदर नाही यशा लेडीजचाही सर्जरीज करसती पुरा टॉर्शन म्हणे ट्रीटमेंट त्याला पुरा समान करायचं पोझिशनिंग करायचं तर पुरा लेडी वेटनरियन सिक करसती तर म्हणणी यशा तर मोठा विषय नाही यशा तर समस्याची नाही लेडीज अंदा यशा मस्त स्टुडंट्स इक्वल असते युवजनतेला संदेश सब युवजनतेला संदेश किता म्हळे मे लहानस आता मनांक केलेला मे हॉस्मट आंटी बाहेर येवावा म्हणे मग किला म्हळे मला ताची रान्नान तूची नाकासावेला बाहेरू येवो किला म्हळे माझं काकाशी पुरा फॉरिन आंटी येता मला कैसा फॉरिन म्हळे भारी म्हणे कसा लाय कॉन्सेप्ट तर तेडला लहान सता काय गुंतवणूक झालेला यशा मला म्हणायचं मी किता म्हणे वेटरनरी सकले एकच जॉब आणतो तुमचा रूरल लेवलान काम करायला मिळायचं वेटरनरी डॉक्टरांदा ते रूरल लेवलान तू ग्रामीण जनतेला हेल्प करायला साध्य असायचं मग त्यांना किती एका वेटरनरी डॉक्टरांचं पोस्टिंग विलेज आणतो सवेचे वेळ्या त्यांचे गावान सवनी ते काम करावे गव्हर्नमेंट जॉब त्यांचे गावान सवनी करायचं म्हणलं मग काय काची नाका ಕೆಲವು किती असं ते हस्बंड अँड वाईफ म्हणजे नवरो बायको दोघंही लग्गी पशु आस्पत्रात काम करतात एकल्याचा विडी तर मग कोणतं फॉरेन नाही नाका हेवेन ऑन द अर्थ म्हणा स्वर्गाची भूमी से म्हणायचं इथला अवलता तसाला सता वेटरनरी कडेला जन इंटरेस्ट घेवा वाटिंबा मग पेट प्रॅक्टिस आणतो पुरा टिंबा हे कसाला लुक्रेटिव्ह म्हणजे मस्त पैसे संपादन करायचं ऑप्शन अधिक पेट प्रॅक्टिस मग यशा वाईल्ड लाईफ आणतो पुरा तसाही ऑप्शन कोणाला मस्त मेटेरियलिस्टिक हेन तू जायला इंटरेस्ट झाला तर ताही एक ऑप्शन्स आहे मग नाही मला ಕೆಲವು डॉक्टर हळीन तुची ट्रीटमेंट करणी राव्या आम्ही गायींची मस्त तिथला लाभदायक नव्हे तरी सॅटिस्फाईंग लाईफ सॅटिस्फॅक्शन कोणालाही मिळले नाही तिथला अवाला वेटरनरी डॉक्टर तसा आहे का मग आयुष दादा समारव्य फॅमिली दूर दूर
ता रवेरा मग मस्त जन डैरी फार्म शुरू करावेरा अशा वेगळे वेटरनरी शिकाव म्हणे नाही डैरी फार्म एंटरप्रिनर्स शुरू करावेरा अशा ऑप्शन्स आहे मग तुमचेच गावांचा सवेरा कोणाचाय बॉस नाका तुमदा वेगळी मग वेगळे वेगळे पोल्ट्री फार्म तरी ब्राह्मणांदा इतलं सुठाई नाही पण वेगळी करतीरा डैरी फार्म तसाला पुरा केला ते तीची इंडिपेंडेंट हाव निरावेरा कोणावरही डिपेंड नाही मालाची गुणसाली अशा केलं युवाची जन गाईच सगळी क्लीन करसती गोट्टोला जर नाही म्हणी नाही चेंज झालं असे मस्त युवा जनतेची डैरी फार्म मला इंटरेस्ट घेऊन म्हणजे तसं केलं ते गावांत रवेरा मग अक्कान शेक म्हणा असलेला होस्मट तू वर्ल्ड फेमस हसशी तू म्हणे तसाची ताची कॉन्सेप्ट ऍक्च्युअली होस्मट तुझी फुल एंटरप्रिनरशिप हावनी रवेरा ता वेटरनरीन साध्य असे एक सॅटिस्फॅक्शन मिळाचा अथवा एक विलेज आन रवेचा ऑप्शन दादाशा यश सामर रवेचा तेंदा पळावून घ्यायचा ता पुरा ऑप्शन वेटरनरीन तो मस्त ओपन म्हणणे अवघी वेटरनरी करावेरा मग ऑप्शन एक ओपन से मस्त अव्वल अवकाश हुई मग लेडीज वेटनरी ऐसा हे आर्मीन तू सेरवेला अवकाश से ಅದು ಅಂಕೆಕ ವಿಡಿಯೋ तुम्ही BVSC प्रवेश प्रक्रिये ಮತ್ತೆ करियर ऑप्शन्स म्हणे एका केला सला यूट्यूब एक चित्पावना ग्रुप आला चिखलला सला ते चित्पावना हे चित्पावना शिक्षण ವೇದಿಕೆ ಅಂತ ಚೆಕ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಹೇಗಲ್ಲ ಸಲ ತೆಂತು ಕರಿಯರ್ ಆಪ್ಷನ್ ಅಂತೂ ಕಿತ ಆಪ್ಷನ್ಸ್ है वेटरनरी ಅಂತೂ लेडी वेटनरियन्स आर्मीन सेरावेला अवकाश से दिनातला आता ऑप्शन ती आर्मीन तू ट्रीट करावेरा तसला पुरेश से मग BSF ಅಂತೂ लेडीज ಅಂತೂ से म्हणजे वेटरनरी हे मात्र नाही वेगळाही विषय असते झू एनिमल्स मग वाईल्ड लाईफ वन्यजीवी ता पुरा वेटरनरी ते मस्त एक वाईड ऑपॉर्च्युनिटीज असे एडमिनिस्ट्रेटिव्ह करसती माझा क्लासमेट बिहारचं एक आलोकनाथ गुप्ता म्हणे यशात IFS म्हणजे हे फॉरेस्ट सर्व्हिस मग माझ्या आणखी जबलपूरची विनीता वयास डॉक्टर विनीता ती नागपूर कॅडर आणतो IFS हे म्हणजे एडमिनिस्ट्रेटिव्ह IAS केली सती माझे सिनियर्स तसंही सिव्हिल सर्व्हिस करावे राहते मस्त जन केली सती तसं पर वाईड ऑपॉर्च्युनिटीज सती म्हणजे हा वेटनरीला ये वेरा लेडीज आई ये वेरा यशा काय तसं आदिलो काळू यशा लेडीज आर्मीन तुझी सेर असती वेटनरी हे तुम्हाला ते मग माझी मी हासन अंतू सलेली एक स्टुडंट हाऊन सली ती अशा आर्मीला हे कॅप्टन मेजर कॅप्टन हाऊन सेराली वेटनरी त्याला रिमाउंट वेटनरी कॉप्स म्हणायचं RVC म्हण ती त्याला कॅप्टन हाऊन सेराली तसं पुरा अशा ऑप्शन्स होती मस्त त्याला पुरा सेराला मस्त विषय सती जस्ट गायला ट्रीटमेंट करायचं मात्र नाही वेटरनरी वेगळेही सती रिसर्च हा आता पुरा मस्त ऑप्शन सती त्याचे सुवर्णाला ता खरे ते मॅडम ते हा फॉरेन आणतो तेही केली सती ते चान्स आहे अजून मॅडम ती पुरा आमदा हेल्प करसे तसा रिसर्च ओरिएंटेडही जाय वेरा फॉरेन जाऊन सेटल आहे तर म्हणे की मस्त ऑप्शन सती म्हणे ये वेरा ओके इंटरेस्ट आहे वेटरनरीला शिकावेला जनांदा आधी एक सालेला ता यशा नाही यशा एक 10 years बॅक वेटरनरीचा कॉन्सेप्ट यशा कळासे आमदाची जनांदा किती शिफ्ट झाला से इडी चित्पावनांतूची हे यशा आमदा गुंतू सल्लेंतू एकी प्रप्रथम पशु चिकित्सा एकी वैद्य ते मध्य ही डॉक्टरेट वेगळीच होती ते मध्य एठा निजही एक डॉक्टर होऊनी मस्त सेवा केलेली तुमचा मस्त मोठा अनुभव एड्डोळू तुमचं हे बिझी शेड्यूलान तुम्ही आमचं मिळलो नी आमचे प्रेक्षकांना अनेक विचार तुम्ही दिलेला तुमचा अनंत अनंत धन्यवाद आमचे प्रेक्षकांसाठी अनेक विचार मंडिसावेला आयलेल्यो डॉक्टर अपर्णा हेब्बार ह्यो एठाला येवेला कारणीभूत होनी मुख्य होनी घोसमटचे श्रीमान संतोष हेब्बार आठवळे श्रीमान अजित हेब्बार आठवळे कारणीभूत झाले होते तेंदाही हे संदर्भात तू कृतज्ञता मला एक अवकाश दिलेला तुमदाही धन्यवाद गुड आवगिंद नमस्कार गोविंद गोविंद